चॅनलवर पुन्हा एकदा आदरणीय दादांचं मनापासून स्वागत करूया. दादा खूप खूप स्वागत. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या वतीने आपलं स्वागत आहे. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आदरणीय दादांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. यानंतर मी विनंती करणार आहे आनंदजी गुप्ता यांचे स्वागत आपण करणार आहोत. आदेश वडोदकर सेक्रेटरी हे स्वागत करतील. आनंदजी गुप्ता इमिजिएट पास्ट व्हाइस प्रेसिडेंट ऑल इंडिया यांचं स्वागत होतं. आदेश वडोदकर सेक्रेटरी बारामती सेंटर हे गुप्ता साहेबांचं स्वागत करतील. गुप्ता साहेबांच्या स्वागतानंतर माननीय जगन्नाथजी जाधव स्टेट चेअरमन BAI यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी बारामती सेंटरचे उपाध्यक्ष सुभाषजी धीमन यांना विनंती आपण हे स्वागत करायचं आहे. सन्माननीय जगन्नाथ जाधव स्टेट चेअरमन BAI यांचा सन्मान सुभाष धीमन उपाध्यक्ष हे करतात. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय जाधव साहेबांचे स्वागत केले जाते. मी विनंती करणार आहे बारामतीचे जे सगळे पदाधिकारी त्यांना की आपण जागेवर जाऊन सन्मानित करणार आहात. बारामतीच्या बाहेरून अनेक मंडळी आले त्यांना आपण जागेवर जाऊन सन्मानित करूया. त्यामध्ये स्टेट सेक्रेटरी मनोजी देशमुळे, मी विनंती करणार DS रणवरे, जितेंद्र जाधव, शामराव राऊत आपण जागेवर जाऊन सन्मानित करूया यांना. मनोज देशमुळे पुढे येऊन सन्मान स्वीकारा. मनोजी देशमुख स्टेट सेक्रेटरी. राजेंद्र गांधी स्टेट ट्रेजररी पुढे गांधी साहेब. अजय गुजर पुणे सेंटरचे चेअरमन गुजर साहेब. जी मंडळी भेटायला येतात त्यांना विनंती प्लीज हा कार्यक्रम झाल्यावर आपण भेटा. सत्कार चालू आहे. BAI चा हा कार्यक्रम आहे. आपण प्लीज थोड्या वेळात भेटा. दत्ता मोळे पास्ट स्टेट चेअरमन सोलापूर. दत्ताजी मोळे साहेब आपण पुढे सन्मान स्वीकारा. त्यानंतर डॉक्टर GK देशमुख सेक्रेटरी सोलापूर. DS रणवरे, जितेंद्र जाधव, शामराव राऊत आपण जागेवर जाऊन सन्मानित करा या सगळ्यांना. डॉक्टर GK देशमुख सेक्रेटरी सोलापूर. CS परहार जनरल काउन्सिल पुणे. सचिन देशमुख पास्ट स्टेट चेअरमन. रेरा कमिटी चेअरमन आर्किटेक्ट ज्योती चौगुले. झालं सर झालं. त्यानंतर विलास नागावकर HO आणि संतोष जगताप सातारा चेअरमन. या सगळ्यांचं स्वागत आपण करतोय. मी प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करणार शामराव राऊत आपण थोडक्यात प्रास्ताविक करा. मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगतोय. प्रास्ताविक होईल, त्यानंतर दादांच्या हस्ते सगळ्यांना पदग्रहण होईल आणि त्यानंतर शुभेच्छा होतील. सध्या शामराव राऊत. आज या ठिकाणी बारामती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या सन 2025-26च्या पदग्रहण समारंभानिमित्तानं उपस्थित राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, BI महाराष्ट्र स्टेट चेअरमन सन्माननीय जगन्नाथजी जाधव साहेब, वेस्टर्न झोन BI इंडियाचे फास्ट प्रेसिडेंट आदरणीय आनंदजी गुप्ता साहेब, या निमित्तानं उपस्थित पुणे सेंटरचे चेअरमन आदरणीय अजयजी गुजर साहेब, तसेच स्टेट सेक्रेटरी श्री मनोज देशमुख, स्टेट ट्रेझरर श्री राजेंद्र गांधी साहेब, फलटणवरून आलेले फलटण सेंटर चेअरमन आदरणीय महेंद्रजी जाधव साहेब आणि त्यांची टीम, सातारा सेंटरवरून आलेले चेअरमन श्री संतोष कुमार जगताप आणि त्यांची टीम, तसेच मुंबईवरून आमच्या हेड ऑफिसवरून आलेले सर्व स्टाफ मेंबर्स आणि पदाधिकारी,
या निमित्तानं उपस्थित बारामती शहर परिसरातील सर्व बांधकाम व्यावसायिक संघटना, त्यामध्ये बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्व सभासद आणि फॅमिली मेंबर्स, क्रेडाईचे सर्व मेंबर्स, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्सचे सर्व सदस्य, तसेच या निमित्तानं उपस्थित सर्व पत्रकार बांधव, विविध सामाजिक संघटना, त्यामध्ये रोटरी क्लब, जायंट्स ग्रुप, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या सर्व संस्थांचे सन्माननीय पदाधिकारी आणि आमचे सर्व हितचिंतक, मी सर्वप्रथम अजितदादांचं स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि या निमित्तानं आज आमचा पदग्रहण समारंभ साजरा होत आहे. या संस्थेचा बारामती सेंटरचा मावळता अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गेल्या वर्षभरामध्ये मला जे काम करण्याची संधी इथे मिळाली अध्यक्ष म्हणून, त्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती सेमिनार आयोजित केले, वेगवेगळ्या सायंटिफिक आयोजित केल्या, तसेच आमच्या राज्य पातळीवरील आणि देश पातळीवरील सर्व मिटिंगमध्ये आम्ही सहभाग घेतला. गेल्या वर्षी याच कार्यक्रमासाठी दादा म्हणून हजर होते आणि खरं तर त्यावेळेला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त सेंटरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यानिमित्तानं दादांनी एक स्पेशल मिटिंग घेऊन बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी आणि रेरा संदर्भातल्या अडचणी याचा उहापोह एका स्पेशल मिटिंगमध्ये हा कार्यक्रम झाल्यानंतर केला होता आणि त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला. त्याच आठवड्यामध्ये दादांनी रेराच्या संदर्भानं अधिकाऱ्यांची मुंबईच्या मंत्रालयामध्ये मिटिंग लावून त्याच्यावरती तातडीने निर्णय घेतले आणि ते प्रश्न तसंच लावले. तसंच आमचे जे कंत्राटदार आहेत सरकारी, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात त्यांची बिलं थकलेली होती, त्याचाही निधी उपलब्ध करून दिला आणि काही प्रमाणात आम्हा कंत्राटदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न गेल्या वर्षी झाला. हे खूप मोठं यश गेल्या वर्षीच्या आमच्या कामकाजात आम्ही समजतो. त्यानंतर एक विशेष 2-3 प्रोग्राम सुद्धा आम्ही चांगले केले. त्यामध्ये स्पेशल सेमिनार वर्कशॉप केलं होतं. तसंच सायंटिफिक इन्स्टिट्यूट आपलं आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असेल किंवा बारामती परिसरामध्ये जी विविध विकास कामं झाले त्या संदर्भात बारामती सेंटरचे सर्व सभासद, तसेच फलटण सेंटरचे सभासद या सर्वांची एक दिवसभर व्हिजिट आम्ही आयोजित केली होती. त्याच्यामध्ये फलटण सेंटरकडून खूप अप्रिशिएशन आम्हाला या कामाला मिळालं. तसेच गेल्या वर्षभरामध्ये 2 महत्वाचे निवडणुकाही पार पडल्या याच कार्यकालामध्ये, लोकसभेचे असेल विधानसभेचे असेल. दादांनी तेव्हाही आम्हाला आवाहन केलं होतं आणि याच ठिकाणी एक संवाद मेळावाही आयोजित केला होता आमच्या अडचणी समजून घेण्यासाठी. त्यालाही आम्ही सर्व बांधकाम व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. तसंच त्यानंतर बीआयचा चेअरमन म्हणून मला जो मान सन्मान मिळाला, ह्याच्यामध्ये मला जी काम करण्याची संधी मिळाली, त्याचबरोबर माझी जी टीम होती त्यामध्ये प्रामुख्याने उपाध्यक्ष त्यावेळेचे साहिल खत्री, जे आता नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आदेशजी वडोदकर, ज्यांच्या अध्यक्षतेखाली मी 2 वर्ष ट्रेझरर आणि सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं. त्यांनी माझ्या हाताखाली परत सेक्रेटरी म्हणून काम केलं. हा त्यांचा मी माझा सन्मान समजतो. म्हणजे मी त्यांना कायम अध्यक्षांचा अध्यक्ष असं म्हणून संबोधित करायचो. तशीच आमची सर्व टीम, त्यांनी जो मला सहकार्य केलं वर्षभर आणि काम करण्यामध्ये जी संधी मिळाली, मला काम करताना हे सर्वांचं योगदान सर्व मेंबर्सचं मिळालं, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचा ऋण व्यक्त करतो. तसेच या वर्षीचे नवनिर्वाचित पदाधिकारी, त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून श्री साहिल खत्री, उपाध्यक्ष म्हणून सुभाषजी धीमान साहेब, सेक्रेटरी म्हणून आदेशजी वडोदकर, ट्रेझरर म्हणून दत्तात्रय रणवणे साहेब, त्यानंतर सहसेक्रेटरी म्हणून जितेंद्र जाधव साहेब, गव्हर्निंग काउन्सिलमध्ये मी स्वतः आहे आणि संजय संघवी साहेब आहेत, तसेच बाकीची बॉडी, या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करून माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण पदग्रहण सोहळ्याकडे जातो आहोत. मी आदरणीय दादांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदग्रहण करणार आहात. सुरुवातीला BAI चे नवनियुक्त अध्यक्ष साहिल खत्री पदभार स्वीकारतील. हा पदग्रहण सोहळा सुरू होतोय. आदरणीय दादांच्या शुभ हस्ते साहिल खत्री 2025-26 या वर्षीसाठी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण या संपूर्ण टीमला, खरं तर बारामतीकरांच्या माध्यमातून, BAIच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आदरणीय दादा बारामतीचा विकास करतायत आणि बिल्डर हे असं क्षेत्र आहे, बांधकाम व्यवसाय असं क्षेत्र आहे की
आदरणीय दादांची दूरदृष्टी, मार्गदर्शन आणि हे क्षेत्र याचं अत्यंत जवळचं नातं आहे. साहिलजी खत्री आपल्याला या ठिकाणी अध्यक्षपद दिलं जाते, त्याचा स्वीकार करत आहात. सन्मान चिन्ह, शॉल, मेडल, पुष्पगुच्छ या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारताना आपण घेतात. टाळ्या सलग वाजवत राहूया. 2025-26 BAI चे उपाध्यक्ष म्हणून ज्यांची आपण निवड केली, सुभाषजी धीमण. सुभाष धीमण सर या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून उद्योग विश्वामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे सगळे कार्यरत आहेत आणि आता बांधकाम व्यावसायिक म्हणून BAI च्या माध्यमातून उपाध्यक्ष पद आपण त्यांना दिलेले आहे. सुभाषजी धीमण आदरणीय दादांच्या शुभ हस्ते उपाध्यक्ष पद हा पदभार स्वीकारतात. यानंतर सचिव आदेश वडुचकर. BAI चे सचिव आदेशजी वडुचकर. खरतर दादांनी मागच्या वर्षी एक उल्लेख केला होता भाषणामध्ये की बॉडी कोणती असो आदेश वडुचकर त्या ठिकाणी कायम आहे, आणि या वर्षी पुन्हा एकदा आदेश वडुचकर यांना आपण सेक्रेटरी पद दिलेलं आहे. यानंतर खजिनदार DS रणवरे. दत्तात्रय रणवरे खजिनदार म्हणून आपण त्यांची नेमणूक केली आहे 2025-26 या वर्षासाठी. BAI चे सहसचिव म्हणून आपण जितेंद्रजी जाधव हे पदग्रहण करणार आहेत. खरं तर वेगवेगळ्या भूमिकांमधून ते बारामतीकरांसमोर येत आहेत आणि आता सहसचिव BAI जितेंद्र जाधव. जनरल काउन्सिल मेंबर ऑल इंडिया संजय शेठ संघवी आणि त्यानंतर जनरल काउन्सिल मेंबर श्यामराव राऊत हे पदभार स्वीकारतील. 2025-26 या BAI च्या या वर्षासाठी या सगळ्यांना आपण हे पद दिलेले आहे. एकदा सगळ्यांसाठी पुन्हा जोरदार टाळ्या वाजूया आणि दादांना विनंती की पुढचे सन्मान आपण जे करणार आहात ते आमच्या प्रायोजकांचे आहेत. निर्माण RMC निखिल बठारे. या प्रायोजकांशिवाय कुठलाही कार्यक्रम असला तरी स्पॉन्सरशिप खूप महत्वाची असते. निर्माण RMC निखिल बठारे, कालिका स्टील हेमंत दवे. आपण पुढे येऊन थांबा. त्या सगळ्यांसाठी टाळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे. एक अतिशय देखणा कार्यक्रम या सगळ्या आमच्या प्रायोजकांमुळे दरवर्षी संपन्न होतो. याही वर्षी निखिल बठारे यांनी सन्मान स्वीकारला. त्यानंतर कालिका स्टीलचे हेमंत दवे, कायनेटिक एलिव्हेटर प्रायव्हेट लिमिटेडचे दिनकर भिसे आणि शक्ती मार्बलचे निपुण बंब या चारही प्रायोजकांचं बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या वतीने शक्ती मार्बल निपुण जैन. जोरदार टाळ्या चारही प्रायोजकांसाठी. यानंतर आपण मनोगताकडे जाणार आहोत. प्रायोजक या सगळ्या प्रायोजकांचं पुनश्च एकदा कौतुक, खूप खूप आभार, धन्यवाद BAI च्या वतीने. आदरणीय दादा आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर नूतन अध्यक्ष साहिल खत्री आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. साहिल खत्री. थोडं मागे उजिडी खूप मागे झालं. नमस्कार. आजच्या बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या बारामती सेंटरच्या पदग्रहण समारंभास आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आपले आदरणीय अजितदादा, तसेच श्री जगन्नाथ जाधव साहेब, स्टेट चेअरमन BAI महाराष्ट्र व ऑल इंडिया बिल्डर असोसिएशन चे इमिडिएट माजी प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट
श्री आनंदजी गुप्ता साहेब या सर्वांचे व आपले सर्व सदस्य, सेंटर चेअरमन व पदाधिकारी व बारामती सदस्य, मी सर्वांचा आजच्या क्रमात स्वागत करतो। आज बारामती बिल्डर असोसिएशनच्या चेअरमन पदाचा भार स्वीकारताना मला अत्यंत आनंद होत आहे। मागील 5 ते 6 वर्ष या संस्थेच्या वेगवेगळ्या पदावर मी काम केलेले आहे। मी सर्वप्रथम BAIच्या बारामती सेंटरच्या सर्व सभासदांना आभार मानतो की मला ह्या चेअरमन व्हायचं मला तुम्ही ह्यावेळेस वेळ दिली आहे। मी माझ्या येथून पुढच्या कार्यकाळात माझ्या सर्व ऑफिस बेअरर यांना बरोबर घेऊन मन लावून काम करणार। याबरोबर सर्व जे काही बिल्डर असोसिएशनच्या हितासाठी जे काही काम असेल मी सर्वांना माझ्या ऑफिस बेअररला सोबत घेऊन करणार याची मी आज ग्वाही देतो। माझ्या कार्यकाळात मी बांधकाम क्षेत्रातील जे काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते माझ्या सर्व सदस्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न मी वेगवेगळ्या सेमिनार्सच्या माध्यमातून किंवा शिबिर घेऊन मी ते पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे। तसेच बांधकाम क्षेत्रातील नवनवीन मटेरियल रोज बाजारात येत असतात। आता टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे। ह्या सर्व नवीन बांधकाम क्षेत्रातील जे काही मटेरियल असतील, जे काही नवीन टेक्नॉलॉजी असतील त्या संदर्भातली माहिती माझ्या सेंटरच्या सर्व सभासदांना पोहोचली पाहिजे, त्याची मी दखल घेणार व त्याबद्दल मी सर्व सेंटर मेंबरमध्ये ते पोहोचवायचा प्रयत्न करणार। आपल्या बारामतीमध्ये दर्जेदार काम व्हावं यासाठी दर्जेदार लेबर सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत। त्यासाठी प्रत्येक लेबरच्या कॉन्ट्रॅक्टरला ट्रेनिंग देणं किंवा त्यांना त्यांचं काम कसं सुधारायचं हे संदर्भात आपण सेमिनार घेऊ व त्यांचं क्वालिटी काम कसं आपल्याला पूर्णपणे करता येईल साईटवरती त्याची आपण दखल घेणार आहे। बांधकाम करताना व्यावसायिकांना बांधकाम व्यवसाय करताना नेहमी अडीअडचणीचा सामना करावा लागतो। तरी त्याची अडीअडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी शासनद्वारे व इतर फोरम पुढे मांडून योग्य निर्णय किंवा योग्य डिसिजन्स त्यांना द्यायचा माझा प्रयत्न असेल। आमच्या अडीअडचणी आम्ही नेहमीच आदरणीय दादांना मांडतो व ते दादा त्वरित सोडवतात, हे आधी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। व यापुढेही आपल्या सेंटरकडून जे काही अडचणी असतील मी मांडायचा ते प्रयत्न करीन व ते 100% दादा आपल्याला मदत करणार आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। व हे आपण आपल्या बारामती सेंटरमध्ये जेवढी जास्तीत जास्त टेक्निकल डेव्हलपमेंट करता येईल त्याचं आपण भान ठेवून त्या दिशेने आपण सर्वजण चालूयात व हेच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो। पुन्हा एकदा सगळ्यांना माझा आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेबजी। यानंतर स्टेट चेअरमन जगन्नाथजी जाधव। नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऑनरेबल अजितदादा पवार साहेब, डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, गेस्ट ऑफ ऑनर इमीडिएट पास्ट वाइस प्रेसिडेंट आनंद गुप्ता जी, पास्ट स्टेट चेयरमन मोनित मोदीकर जी, दत्ता गुले जी, सचिन देशमुख जी, माय सेक्रेटरी मनोज जी and treasurer Rajiv Gandhi, and all my BI members, ladies and gentlemen. प्रथम मला आमंत्रित केल्याबद्दल मी बारामती सेंटरचा आभार मानतो आणि आउटगोइंग चेअरमन राऊतजी, श्यामराव राऊतजी यांचं अभिनंदन करतो। गेल्या 2 वर्षांमध्ये जे काही चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या सर्व ऑफिसरला माझ्याकडून अभिनंदन करतो। तसेच इनकमिंग चेअरमन
साहिल खत्रीजी यांच्या टीमला शुभेच्छा देतो की येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये बारामती सेंटरसाठी सुरुवात चांगलं काम करावं, जेणेकरून बारामतीच्या आणि महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत आणि त्यांना सदिच्छा देतो. तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपण फर्स्ट स्टेट लेवल मीटिंग घेतली पुण्यामध्ये की आपल्या सगळ्या समाजासाठी जे काही अडचणी आहेत, रेराचे असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, आपण एक आपण करायचं होतं एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून. तिथं आपण मुंबई हेडक्वार्टरला ठेवलेलं आहे. प्रत्येकाला आपण नंबर दिला, जेणेकरून आपल्या समस्या त्याच्याकडे मांडावं, त्यांनी जाऊन ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील. ती आपले दररोज कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आपण नेहमी त्याच्या टचमध्ये आहोत. प्रत्येकाला मेंबरला आपण तो एक चान्स भेटलेला आहे, जेणेकरून आपल्याला हेडक्वार्टरला अडचणी समजून घेता येते. BI ही बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया 1941 साला ब्रिगेडियर CV जॅक्सन यांनी पुण्याची संस्था स्थापन केली होती. पुण्यामध्ये 13 मेंबर घेऊन प्रत्येकाकडून 500 रुपयाचे 6500 मध्ये 85 वर्षापूर्वी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस ही संस्था भारत स्वातंत्र्याच्या अगोदर स्थापन केलेली आहे. त्यावेळेस चांगलं काम करणारे लोकांची गरज होती, ती स्थापन केलेली आहे. 85 वर्ष झाली या संस्थेला आणि आज तागायत भारतामध्ये ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ 233 केंद्र आहे आणि 23,000 पेटॉन मेंबर आहेत. 1.5 लाखापेक्षा ऑर्डिनरी मेंबर आहेत. ही सर्वात जुनी संस्था आहे. ह्या संस्थेतून गल्ली ते दिल्ली सर्वजण काम करतात. ते रेसिडेन्शियल असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोड्स असेल, ब्रिजेस असेल, आज भारत देशाला चांगल्या प्रगतीपत्र घेऊन जाते काम करतात. तर भारतात म्हणजे आपला इतिहास बघितला, 10 वर्षापूर्वी भारत हा 10व्या नंबरला होता. तुम्ही जर बघितला असेल, मागच्या 2 वर्षामध्ये हे 5व्या नंबरला आहे. आता इकॉनॉमिक ग्रोथ भारताची ही 4थ्या नंबरला आहे. पहिले अमेरिका, चायना, जर्मनी, इंडिया, त्याच्यानंतर जपान आणि UK हे भारताचं प्रगतीपत्र आहे. आता 4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे भारताची. आणि भारतामध्ये नॅशनल हायवेचा इतिहास बघितला तुम्ही, 2014ला 12 किलोमीटर पर डे होता, म्हणजे वर्षाला 4300 किलोमीटर वर्षाला नॅशनल हायवे बनायचे, राष्ट्रीय मार्ग. तो 4-5 वर्षाला डबल 2.5 पट झालेला आहे. त्यावेळेस त्याचा जर इतिहास बघितला, 18-19ला 30 किलोमीटर पर डे, हा जर बघितला 11,000 किलोमीटर. नितीनजी गडकरीचं विजन फार मोठं आहे. आता जर बघितलं तर नॅशनल हायवेचा स्पीड 40 किलोमीटर पर डे म्हणजे 14,000 किलोमीटर पर डे हा स्पीड आहे. आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये भारतातले जे रोड आहेत अमेरिकेच्या रोडच्या बरोबर असतील असं गडकरी साहेबांना. त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या अख्ख्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जोरानं चाललेलं आहे. ही खरी टीमवर्क आहे. आपल्या लोकांना बिल्डर डेव्हलपरला आणि जनतेला काय पाहिजे, प्रगती पाहिजे. आपण प्रगतचा देश आहोत आणि मोदी साहेबांचं विजन आहे की 3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची येत्या 2 ते 3 वर्षात. हे नक्कीच होईल दादा, मला याच्यात काही शंका वाटत नाही. तसं तुम्ही बघितलं, एक GDP जर बघितला 6.87% आहे. आणि आज GST जर महिन्याला बघितला तर मार्चचा बघितला असेल 2 लाख करोड जमा होतो. त्यातला GST 30% हा महाराष्ट्राचा असतो. म्हणजे 50 ते 60 हजार करोड रुपये हा महाराष्ट्रातून जातो. हा महाराष्ट्र सगळ्यात राज्यापेक्षा जास्त GDP देतो, GST भरतो. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये 6 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मनी, मटेरियल, मॅनपॉवर, मशिनरी, मॅनेजमेंट अँड मेंटेनन्स. मनी हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. मनी शिवाय इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा हे म्हणा वाढू शकत नाही. पण डेफिनेटली हे इम्प्रूव्ह होणार आहे हे मला वाटतं. तुम्हाला आम्ही रेल्वे स्ट्रक्चर कॉम्पिटिशन पुण्यात घेतो आणि आज गव्हर्नमेंटचे कामं सुद्धा एवढे जोरात आणि चांगल्या क्वालिटी चाललेत ना. मागच्या वर्षी बारामती बस स्थानकला चांगलं गव्हर्नमेंटचं कन्स्ट्रक्शन म्हणून असं अवॉर्ड दिले गेलेलं आहे. ते गावडे साहेबांनी काम केलेलं आहे. त्यांच्या बंगल्याला पण चांगला बनावट प्रदर्शित केलेला आहे. असं ते बारामतीचं जोरात कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे. आज काम करत असताना कामाची गुणवत्ता, क्वालिटी, स्पीड, कामाची गती पण पाहिजे. इकॉनॉमी जे बजेट आहे त्या बजेटला काम झालं पाहिजे. सेफ्टी हा स्टॉप आणि वेलफेअरचा फार महत्वाचा आहे. त्याच्याबरोबर नंतर तुम्ही जर बघितलं काम करत असताना वेलफेअरही बघितला पाहिजे, स्टॉप आणि लेबरचं वेलफेअर बघितलं पाहिजे. हे 4-5 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मी काय जास्त वेळ घेऊ शकत नाही, दादाला पण पुढे जायचं आहे. मी एवढं सांगू इच्छितो की आज जे कन्स्ट्रक्शन काम चाललेलं आहे हे जोरात चाललेलं आहे. भारत मोठी अर्थव्यवस्था पुढच्या 3 वर्षात होईल याच्यात काय डाऊट नाही. परत एक बार साहिल साहेबांनी आमंत्रित केलं, बारामती सेंटरचा मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव साहेब. जाधव साहेबांनी बारामतीतील क्वालिटी कामाचा उल्लेख केला. त्याचं संपूर्ण श्रेय आम्ही बारामतीकर आदरणीय दादांना देतो.
कारण आपल्याला माहिती आहे की आज पण सकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत दादा आपल्या समवेत जनतेमध्ये जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. यानंतर दादांपूर्वी आणखी एक मनोगत या ठिकाणी फक्त होत आहे, ते इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट ऑल इंडिया मिस्टर आनंदजी गुप्ता. Most efficient, most active and most result oriented सम्मान्य अजित दादा पवारजी, माझ्या सर्व बिल्डर मीडियाचे कलीग आणि बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, मी त्यांना हे जे 3 शब्द यूज केले ते असंच काय केले नाही. झालं असं की एकदा मी त्यांच्या सेक्रेटरीकडे त्यांचा अपॉइंटमेंट मागितला. त्यांनी मला अपॉइंटमेंट मध्ये पाठवला की 7 वाजता तुम्ही येऊन भेटू शकता, साहेबांच्या घरी 7 वाजता भेटू शकता. मला असं वाटलं की संध्याकाळी 7 वाजताचा टाइम असेल, ते बोलले नाही, सकाळी 7 वाजताचा टाइम आहे, त्यांच्या घरी भेटायचं आहे. मी आपल्या 4-5 सहयोगी लोकांना तयार केलं. ते बोलले की खरंच 7 वाजता सकाळी डेप्युटी सीएम भेटणार आहेत. मला यस असं मला कन्फर्मेशन दिलेलं आहे. तरी मी 7 वाजताच्या 5 मिनिटापूर्वी माझ्या गाडी आणि ड्रायव्हर घेऊन ते बंगल्याच्या ते पहिल्या गेटच्या बाहेरच थांबलो की मला पहिलं बघावं खरंच ते डेप्युटी सीएम साहेब घरी आहेत की नाही. तर बोलले नाही, आणखीन 5-7 लोक ऑलरेडी बसलेले आहेत त्यांच्या लॉबीमध्ये. तर आम्ही आपली गाडी आत घेतली आणि गेलो. गेल्यानंतर मला असं कळलं की ते कदाचित नाईट ड्रेसमध्ये असतील किंवा मॉर्निंग वॉकच्या ड्रेसमध्ये असतील. आणि मी या तयारीने गेलो आणि मी जसं काय म्हटलं त्यांनी सर्वात पहिला आपल्या बिल्डर्स इंडियाचा मान ठेवून ते 5-6 विजिटपैकी आपल्यालाच पहिला बोलवला. आणि बोलल्यानंतर मी बघितलं की साहेब एकदम फिट फॉर ऑफिस, पूजा वगैरे करून तयार आणि विथ फुल पेशन्स त्यांनी चांगली हिअरिंग दिली. आणि ते त्यांच्या सर्व सबऑर्डिनेटच्या बरोबर होते की जे काही आम्ही सांगतोय ते सगळं नोट करून घेतलं. अशा इफिशियंट. त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर मी त्या पीएमला विचारलं की साहेबांचा हा दर दिवसाचा प्रोग्राम, पण तुम्ही साहेबांना ओळखत नाही, तुम्ही 9 वाजता या मंत्रालयामध्ये, साहेब तिथे भेटतील साहेबांना. तर सांगण्याचा अर्थ असा आहे की वी आर व्हेरी लकी की आपण अशा इफिशियंट डेप्युटी सीएम आपल्या बरोबर आहेत. आणि आय एम शुअर बिल्डर्स ऑफ इंडिया असो की कुठली असोसिएशन असो, जे काही इश्यू ते रेस करतील, निश्चित जर त्यांनी कमिटमेंट दिला तर हे निश्चित आपल्या फेवरमध्ये होणार. आणि हे पण मला सेक्रेटरीने सांगितलं की साहेब असं कुठे चुकीची तुम्ही किती प्रेशराईज केलं तरी कमिटमेंट करत नाही आणि केलं तर ते काम निश्चित होणार. तर विथ दिस बॅकग्राऊंड सर, मी फक्त या स्टेजवर असं उभं झालोय. पहिली गोष्ट, शाहील खत्रीजींना फार फार बेस्ट विशेस फॉर टेकिंग दिस रिस्पॉन्सिबिलिटी. आणि दुसरं, शामराव गावजींनी जे चांगलं काम केलं 2 वर्षात, त्यांना फार फार अभिनंदन आणि त्यांच्या टीमला फार फार अभिनंदन. मला 3-4 इश्यू रेस करायचे आहेत आणि ते जर सॉल्व्ह करू शकतो तर मला असं वाटतं की आपले डेप्युटी सीएम साहेबच सॉल्व्ह करू शकतात. सर, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या जो रिअल इस्टेट फील्ड आहे त्यामध्ये देशामध्ये जेवढे पण रिअल इस्टेटचे प्रयोग चालले त्यापैकी 45% प्रोजेक्ट ते महाराष्ट्रामध्येच चालले. आणि आजच्या दिवशी 1,17,000 प्रोजेक्ट जे रजिस्टर्ड आहेत फुल ऑल द रेरा टोटल कंट्रीमध्ये, त्यापैकी 47,000 असे प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या महारेरामध्येच रजिस्टर्ड आहेत. पण ऍक्च्युअल जी महाराजाची ऑफिस आहे ती फक्त इक्विप्ड विथ 18 स्टाफ एवढंच आहे. त्यामुळे होतोय काय की जे आपले एवढे 47,000 प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहेत त्या सर्वांना मुंबई यावं लागतोय आणि त्यांना फार याच्याबद्दल गैरसोय होतोय. माझी अशी विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी 6 डिव्हिजन केलेले आहेत. बॉम्बे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, असं 6 ऑफिस, ऍक्टिव्ह ऑफिस. फक्त ऑफिस सेक ऑफ ऑफिस उघडू नये, जसं त्यांनी पुण्यामध्ये ऑफिस उघडलंय पण त्यांच्याकडे सपोर्टिंग स्टाफ नाही. नागपूरमध्ये पण एक स्टाफ ऑफिस उघडलाय पण ते सपोर्टिंग स्टाफ नाही. तर हा जो प्रॉब्लेम आहे, एवढ्या मोठ्या इंडस्ट्री आहे, एवढ्या मोठ्या जीडीपीला कॉन्ट्रीब्युशन आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पण याचं चांगलं रेव्हेन्यू आहे. तर हा जर आपण लक्ष दिलं तर निश्चित एक चांगली मदत होईल. सेकंड थिंग मला असं सांगायचं आहे
की आपण सर्वांना एक आठवण ठेवायची आवश्यकता आहे, पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि महारेराच्या लोकांना, की आपण हे नो रेग्युलेशन पासून एक्स्ट्रीम रेग्युलेशन मध्ये जातोय. रेग्युलेटर ही पद्धत थोडी स्लो डाऊन करायची आवश्यकता आहे. काय होतोय, आपल्या 70 वर्षापासून इंडिपेंडन्स पासून 2017 पर्यंत कुठलाही रेग्युलेटर नव्हता. एक पर्टिक्युलर पद्धतमध्ये ही इंडस्ट्री चालत होती आणि सडनली आपण प्रत्येक गोष्टीला फक्त पेनल्टी लावणार किंवा त्याला पनिश करणार आणि ते अकाउंट फ्रीज करून टाकणार. तर याने काय होतोय की ह्या इंडस्ट्रीला फार इन्कन्व्हिनियन्स होतोय आणि लोक धंदा बंद करण्याची पाळी येते. हे कुठल्याही अर्थाने आपल्या राज्यासाठी आणि आपल्या लोकांच्यासाठी बरोबर नाही. पर्टिक्युलरली मी असं म्हणेल की बँक फ्रीजिंग हा राईट टू द ऑफिसर शुड बी विड्रॉल. हे बँक फ्रीजिंग अकाउंट कसं आहे की तो फक्त कस्टमरला ट्रबल, फ्रीजिंग झाल्यानंतर प्रोजेक्ट ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होऊन जातो. त्याचे जे कस्टमर आहेत त्यांना त्रास, डेव्हलपरला त्रास आणि त्याला रिवाईव्ह व्हायला कितीतरी महिने किंवा वर्ष लागणार. तर याची बँक फ्रीजिंग फक्त कोर्ट ऑर्डर असला तेव्हाच करायचं. अदरवाईज दुसरे वॉर्निंग, जे काही दुसरे काही मेथडॉलॉजी असतील ते त्याची करण्याची आवश्यकता आहे. तिसरा मी बघितलं महारेरामध्ये की त्यांची अशी इच्छा आहे की सर्व लोकांनी जेव्हा रजिस्ट्रेशन घेतात किंवा कंप्लायन्स करतात तर ते कॉमेन्समेंट सर्टिफिकेट, अपडेटेड कॉमेन्समेंट सर्टिफिकेट, पण ऍक्च्युअली ते कॉमेन्समेंट सर्टिफिकेट दिली जाते टाउन प्लॅनिंग ऑफिसमध्ये, रुरल एरियामध्ये. सर्व कॉर्पोरेशनची ऑफिस आणि टाउन प्लॅनिंग ऑफिस हे त्या पोर्टलशी कनेक्टेड नाही आहे आणि त्यामुळे होतोय काय की जास्त करून टायमाला ते करेक्ट त्याला ते सीसी मिळतच नाही आणि ते रजिस्ट्रेशन ते पेंडिंग ठेवून देतात किंवा ते कंप्लायन्स होतच नाही. तर याचं पण कुठे एक तर अशी व्यवस्था करायला पाहिजे की ते पोर्टल अपडेट करून सर्व जेवढे पण टाउन प्लॅनिंग ऑफिस आहे, आपले 36 डिस्ट्रिक्ट आहेत, 36चे 36 डिस्ट्रिक्ट आणि त्यांची टाउन प्लॅनिंग ऑफिस शुड गेट कनेक्टेड विथ द महारेरा पोर्टल. तेव्हाच ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सर थोडा आणखीन पण इश्यू आहे. आपल्याकडे एक अशी पद्धत काढली आहे महारेराने की काही प्रोजेक्ट पर्टिक्युलर टाइम मध्ये झाला नाही तर त्याला स्टॉल प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर करावा. स्टॉल प्रोजेक्ट डिक्लेअर केल्यानंतर तो माणूस विकू शकत नाही, तो माणूस पुढचं काम करू शकत नाही. आणि या पद्धतीने काय झालेलं आहे, आउट ऑफ 47,000 प्रोजेक्ट 13,000 प्रोजेक्ट अशा या कॅटेगरीमध्ये येतात. तर इन्स्टॉल प्रोजेक्ट त्यांनी डिक्लेअर करणं हे त्यांचा अधिकार होऊ शकतो ऍज अ रेग्युलेटर. पण त्या इन्स्टॉल केल्यानंतर काय, तो प्रोजेक्ट जो अर्ध्यामध्येच आहे ती जसं आपण गव्हर्नमेंटमध्ये कुठला एक कॉन्ट्रॅक्टर फेल झाला तर त्याच्या रिस्क अँड कॉस्टमध्ये काम दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर करून घेतो, पण ते प्रोजेक्ट काही मध्येच थांबवत नाही. अशी पद्धत महारेरामध्ये ऍटलिस्ट डेव्हलप करायची आवश्यकता आहे किंवा याला कुठेतरी करेक्टिव्ह ऍक्शन घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामध्ये फार गैरसोय होतोय कस्टमरांना. इव्हन जे बँकर आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे डेव्हलपरला फंड करतात त्यांनाही होतात. हे सर्व इश्यू मी जे काय रेज केले ते महारेरा पद्धतीने. आणखीन एक इश्यू आहे जे स्टेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आहे. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यांनी एक हे काढलाय, सर्क्युलर काढलाय की जेवढे पण आणि त्याच्या कारणाने कितीतरी प्रोजेक्ट व्हेरियस पार्ट ऑफ द महाराष्ट्र थांबलेले आहेत. ते मॅटर असं आहे की जेवढे पण प्रोजेक्ट रिव्हरच्या जवळपास आहेत त्यांनी ते ब्लू लाईन आणि रेड लाईन असं ते प्लॅनवर टाकलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की जे काय प्रोजेक्ट समजा ब्लू लाईन आणि रेड लाईन मध्ये आहे आणि जर ते 0.45 प्लिंथ अबोव्ह फ्लड लेवल ठेवायला तयार आहेत तर त्यांना परमिशन देण्यासाठी काही हरकत असू नये. आणि त्याची मला वाटतं की क्लॅरिफिकेशन जर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने इश्यू केला तर कितीतरी जे प्रोजेक्ट थांबलेले आहेत ते सर्व चालू होतील, गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळणार, लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आणि एक खरीच मदत होईल. आजच्या दिवशी आपण फक्त काम बंद करून बसलोय आणि ते डेव्हलपमेंट होत देत नाही. याची कुठेतरी करेक्टिव्ह ऍक्शन घेण्याची आवश्यकता आहे. With these 2-3 points, I just want to close the matter, close my say, and now I think everybody wants to hear our Deputy Chief Minister, sir.
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद गुप्ताजी. यानंतर आजच्या या पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख आदरणीय अजितदादा पवार, BAI अर्थात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतात. आजच्या बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर बारामती त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे जगन्नाथजी जाधव, आनंदजी गुप्ता, मनोजजी देशमुख, राजेंद्रजी गांधी, अजय गुजर, दत्तात्रय मुळे, सचिन देशमुख, श्यामराव राऊत, मनोज पोतेकर, नवनिर्वाचित पदाधिकारी साहिल खत्री, सुभाष धुमाळ, आदेश वडुचकर, DS रणवरे, जितेंद्र जाधव, संजय संघवी, श्यामराव राऊत, उपस्थित सर्व बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या बारामती सेंटरचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सभासद, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो, मी श्यामराव राऊत, साहिल खत्री, जगन्नाथ जाधव आणि आनंद गुप्ता चौघांचे पण भाषण ऐकत होतो. मावळते चेअरमन म्हणून आज श्यामराव राऊतांची मुदत संपलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी त्यांच्या परीनं काम करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या इथं दरवर्षी नवनिर्वाचित चेअरमन निवडले जातात, पण दरवर्षी नवीन नवीन सहकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी मिळते. आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटर तुमच्या नावातच बिल्डर्स आहे आणि खरोखरीच बारामती सेंटरच्या आज साहिल खत्री जे चेअरमन झालेत, एका भारदस्त व्यक्तिमत्वाला आपण चेअरमन. बिल्डर म्हणल्यावर कसं जरा भारदस्त ते मागच्या वेळेस श्यामराव तसे शोभत नसायचे. म्हणजे मला त्या दोघांना बघितल्यानंतर जुना लहानपणीचा जाड्या रड्याचा पिक्चर आठवला. आपण लॉरेल हार्डी म्हणून एक सिनेमा यायचा आणि त्याच्यात आपण म्हणजे आम्ही तरी लहानपणी ते बघायचो खरंच झालं. पण आज अगदी सूटबीट घालून सकाळपासून काय भाषण करायचं, कसं करायचं, कुठं पॉज घ्यायचा, कुठं काय, अगदी 35 वर्षात पहिल्यांदाच भाषण केलं बाबांनी, पण फार तयारी निशी आला. आणि आदेशच तर विचारताच सोय नाही. त्यांनी असा का झब्बा घातलाय की पायजामा घालायची गरजच नाही. म्हणजे पार आता तो खाली टेकायचाच बाकी आहे. माझ्या पद्धतीने शिवायला गेला असेल, पण त्याला माहित नाही की एवढ्या खाली काही नेत नाही. म्हणजे अजून थोडा खाली नेला तर आपला दुबईचा पट्टी लावायची शेखच वाटेल. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच आपण सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असतो. आणि मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना या पदग्रहण, सगळ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पण आणि मावळते जे पदाधिकारी होते त्यांना देखील या समारंभाच्या निमित्तानं मी नवीन पदाधिकाऱ्यांना, नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांची पुढच्या वर्षभराची वाटचाल अतिशय साहिलच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारची हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि शामरावांच्याही काळामध्ये ते आजही तुमच्या कमिटीमध्ये आहेत, परंतु त्यांच्याही कडनं एक चांगलं काम झालंय. शेवटी प्रत्येकाला संधी द्यायची असते, त्याच्यामुळं कधी कुणाला थांबावं लागतं, कधी कुणाला संधी घ्यावी लागते. आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला आपल्याला आवर्जून सांगेन, आम्ही अलीकडे तुकडेबंदी कायदा रद्द केलेला आहे. 2 दिवसापूर्वीच आमच्या महायुतीच्या सरकारनं या कायदा रद्द करण्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचं जे आता पावसाळी अधिवेशन चाललेलं आहे त्या अधिवेशनामध्ये आमचे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत त्यांनी केली.
आणि या निर्णयामुळे अक्षरशः आपल्या महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. तसा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तसंच बांधकाम क्षेत्राला सुद्धा या निर्णयामुळे चालना मिळणार आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि समाजातल्या सर्व स्तरातनं ह्या निर्णयाचं स्वागत होत आहे असं आज तरी आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहतोय. येत्या 15 दिवसात SOP आम्ही करण्याचं काम करणार आहोत. त्याच्यामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत जे तुकडे आहेत झाले ते तुकडीबंदी कायदा असल्यानं व्यवहार करता येत नाही. तुकडेबंदी कायदा त्याच्यावर रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि SOP ज्यावेळेस होईल त्यावेळेस आमचा महसूल विभाग, नगरविकास विभाग, जमाबंदी आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती आम्ही गठीत करण्याचं ठरवलेलं आहे. आणि ही समिती SOP तयार करणार आहे. या निर्णयाचा माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या जवळपास 50 लाख लोकांना फायदा होणार आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या संदर्भात कोणाला काही सूचना करायची असेल तर येत्या 15 दिवसाच्या आत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या तुमच्यासारख्या ज्यांना ह्याच्यातला अनुभव आहे, जे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात किंवा ज्यांचा बारकाईनं अभ्यास आहे, यांनी काही सुचवायचं असेल तर तुम्ही तातडीनं त्या सूचना कराव्यात असं देखील आव्हान या सेरेमनी कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करीन. तसं बघितलं तर हे आपलं जे क्षेत्र आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र म्हणून ह्या बांधकाम विभागाकडे बघितलं जातं. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. बांधकाम क्षेत्राची अनेक व्यवसायाच्या निमित्तानं मोठी रोजगार निर्मिती होत असते. आणि या क्षेत्राला तसं बघितलं तर कुशल आणि अकुशल मजुरांची मोठी आवश्यकता भासत असते. त्याकरता आपण एक त्यांचं पण मंडळ केलेलं आहे. त्याच्यात पण निधी येतो. त्याच्यातून आपल्याला त्या कामगारांना अनेक सवलती कशा देता येतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. असं हे काम आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे. बारामती पण आपण बदलवतोय. जिल्ह्यात पण मी आता उद्याच सकाळी 6ला हिंजवडीच्या परिसरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि तिथं अनेक वेगवेगळे संस्थांशी संबंध येतो. मग तिथं पुणे महानगरपालिका आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, MRDC आहे, PMRD आहे, PWD आहे, अशा अनेक वेगवेगळ्या जिल्हा परिषद आहे पुणे. अशा पद्धतीनं मी ते सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवलंय. आणि त्याच्यातनं परवाच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक बैठक केलेली आहे. आणि त्याच्यातून IT क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या अनेक आमच्या मुलांना, मुलींना, बंधू भगिनींना खूप त्रास सहन करावा लागतोय. मध्ये सोशल मीडियाला पण तिथं जो पाऊस पडला आणि त्याच्यातनं जे पाणी आलं आणि ती बस जात होती आणि त्याचा खूप मोठा बदनामी ही आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेली आहे. आणि त्याच्यावर पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी स्वतः जसं बारामतीमध्ये येत असतो तसं तिथं लक्ष देणार आहे. आणि त्या प्रकारे ते काम कसं होईल अशा प्रकारचा प्रयत्न माझा स्वतःचा राहणार आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की कोणत्याही क्षेत्रात कुशल मनुष्यबळ मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता अलीकडच्या काळामध्ये टाटानी पण फार मोठा पुढाकार त्यांच्या ट्रस्टने घेतलाय. इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर हे आम्ही महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये उभं करायचा प्रयत्न करतोय टाटाच्या मदतीनं. 35 कोटी आम्ही ज्यावेळेस घालतो त्यावेळेस टाटा 165 कोटी घालतात आणि त्याच्यातनं 200 कोटीची गुंतवणूक करून साधारण वर्षभरात 7,000 मुलांना, मुलींना तिथं वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. मी पुण्यामध्ये बालेवाडीला बाणेरच्या परिसरामध्ये ते काम हातामध्ये घेतलेलं आहे. मी बीडचा पालकमंत्री आहे, तिथं पण मंजूर केलंय, नांदेडला मंजूर केलंय, संभाजीनगरला मंजूर केलंय, रायगडला मंजूर केलंय, रत्नागिरीला मी मध्ये जाऊन भूमिपूजन त्यामध्ये केलंय, ठाण्याला आपण करतोय, कल्याण डोंबिवलीला आपण करतोय. असं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या, मी पुण्याचा आकार मोठा असल्यामुळे पिंपरी चिंचवडला एक त्या बाबतीमध्ये करतोय. हे केल्याशिवाय नवीन
कारण नुसतं आता आर्ट सायन्स कॉमर्स होऊन उपयोग नाही, त्याचा उपयोग मर्यादित लोकांना, मुलांना मुलींना होतो. आणि त्याच्यामुळे ज्या कोर्सेसची खऱ्या अर्थाने गरज आहे, मग ते MIDC वाले म्हणले की आम्ही आमच्या भागामध्ये त्यांना जागा देतो, काही जण म्हणाले की आमचा ट्रिपल IT ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आमचा कौशल्य विकास जो विभाग आहे तो त्या ठिकाणी त्यांना जागा द्यायला तयार झालाय, मंगलप्रसाद लोढांनी मला परवा सांगितलं. आणि ह्या प्रकारचं काम आपण महाराष्ट्रामध्ये करतोय, त्याच्यातनं कुशल कामगार निर्माण व्हावेत ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. बांधकाम क्षेत्रात सुद्धा कुशल मनुष्यबळ निर्मिती होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बिल्डर असोसिएशननी पुढाकार घ्यावा. राज्यातील तरुणींनी कौशल्यात भर पडेल अशा प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात यावं, म्हणजे तरुणींना तशा प्रकारचं प्रशिक्षण मिळण्याच्या करता. सध्या राज्यामध्ये बघितलं तर बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, मात्र त्याच वेळेस बाजारपेठेत कुशल मनुष्यबळाची वानवा आहे हे सुद्धा वास्तव तुम्हाला मला नाकारता येणार नाही. त्यामुळे जर बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा व्हावा यासाठी तुम्ही ज्यावेळेस प्रयत्न कराल त्यावेळेस आमची जबाबदारी पण मी झटकत नाही, आमची जी जबाबदारी ती पण मी पार पाडायला तयार आहे. आपण तसं मी आता अर्थमंत्री म्हणून अनेक वर्ष राज्यामध्ये काम करतोय. बांधकाम क्षेत्र हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि राज्याच्या तिजोरीत पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भर घालण्याचं काम हा बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून होत असतं. रोजगार निर्मितीसाठी देखील बांधकाम क्षेत्राचं अतिशय मोलाचं योगदान आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पाहत असतो. आणि कोणत्याही शहराच्या विकासामध्ये आणि शहरीकरणामध्ये बांधकाम व्यावसायिकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी एक सामाजिक बांधिलकी राखत काम केलं पाहिजे अशा पद्धतीनं माझं तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगणं आहे. मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची की प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये बांधकाम क्षेत्राला मदत करण्याची आम्हा लोकांची भूमिका राहिलेली आहे. मला आठवत आहे कोरोनाच्या काळामध्ये अनेक बिल्डरांच्या इमारती पूर्ण झाल्या होत्या, परंतु कोरोनामुळं इकॉनॉमीवर परिणाम झालेला होता. बहुतेक सगळ्या गोष्टी ठप्प झालेल्या होत्या. फक्त शेतकरी त्याचा उत्पन्न बऱ्यापैकी त्याचा GDPचा दर होता, बाकीकडे मात्र खूप मोठा फटका बसला. आणि तो फटका बसला असताना आम्ही त्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, पण त्यावेळेस आम्ही सवलती दिलेल्या होत्या. आणि पहिल्यांदा ती सवलत दिली त्याच्यामध्ये टॅक्स आम्ही कमी केला, कर आमचा कमी केला. तो कमी केल्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या मार्केटला उठाव आला बांधकामच्या क्षेत्राला. आणि ते आल्यानंतर अनेक राज्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही काय केलं, पुन्हा कसं तुमचं सुरळीत रांकेला लागलं. परंतु त्यावेळेस काही आर्थिक कोशिश आम्ही राज्य सरकारने सहन केली आणि त्याच्यामुळं या कारण व्यवसायामध्ये अनेकांची जी पोटं अवलंबून असतात, अनेक घरातल्या चुली या बांधकाम व्यवसायाच्यामुळे पेटतात याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही अनेक गोष्टी त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकार म्हणून करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हेही आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. अशा खूप काही गोष्टी मला तुम्हाला सगळ्यांना सांगता येतील की त्या गोष्टी ह्या सातत्याने आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. एकंदरीतच त्या काळामध्ये आम्ही कामगार वर्गाला मदतीचा हात, त्यांचे पैसे आमच्याकडे 7-8 हजार कोटी रुपये होते, दरवर्षी त्याच्यामध्ये भर पडत जाते. आणि त्याच्यातून त्यांना मोफत धान्य वाटप आम्ही केलं, त्याच्यामध्ये नोंदणीकृत मजुरांना आर्थिक मदत आम्ही केली, परप्रांतातल्या मजुरांच्या साठी देखील वाहतुकीची सोय आम्ही केली आणि त्यांना बॉर्डर पर्यंत पोहोचवलं, काही काही ठिकाणी पुढं पर्यंत पोहोचवलं. अडचणीच्या काळामध्ये बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी, बाजार पेठेमध्ये चालना देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीवर सवलत देण्याचं धाडस देखील आम्ही घेतलं आणि त्या निर्णयाला सकारात्मक परिणाम होऊन बांधकाम क्षेत्राला एक नवी उभारी ही मिळालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये मी जरी कोणत्याही भूमिकेमध्ये असलो तरी सर्वसामान्यांचं कल्याण आणि राज्याचा विकास हीच माझ्या कामाची पद्धत आहे आणि त्या पुढे देखील मी त्याच मार्गाने चालणार आहे. आणि म्हणून मगाशी सांगत असताना
म्हणजे आमचे जगन्नाथ जाधव पण बोलले, आनंद गुप्तांनी तर तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न माझ्या पुढे मांडलेले आहेत, त्याच्यावर मी नंतर आता माझं भाषण उरकत असताना येणार आहे. पण एकंदरीत राज्यात मेट्रो असेल, स्मार्ट त्याच्यामध्ये सिटी असेल, महामार्ग असतील आणि इतर पायाभूत सुविधांची उभारणी असेल, ते वेगात सुरू आहे. त्यामध्ये बांधकाम क्षेत्राला चालना मिळते. पण एक गोष्ट तुम्ही बघा, अलीकडे सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह झालाय, वेगवेगळी चॅनल आहेत. अनेकदा देशामध्ये कुठंतरी एखादा पूल पडल्यानंतर त्याच्यात फोटो येतात आणि मग आमच्यासारख्याला सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो, ब्रिटिशांच्या काळात 100 वर्षापूर्वीचा पूल पडत नाही, 100 वर्ष झाली की आमच्या PWD ला पत्र येतं की आम्ही तयार केलेला ह्या भागातल्या पुलाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे, आमची गॅरंटी संपलेली आहे, आता त्याच्यावरनं तुम्ही वाहतूक करू नये, त्याच्यामध्ये आम्ही आता इथून पुढे जबाबदार राहणार नाही, आम्ही 100 वर्षाची गॅरंटी दिली होती ती आमची झाली. म्हणजे इतकं आज पण पत्र येतात. आता परवा आम्ही निर्णय घेतला की जुने जे स्ट्रक्चरल ऑडिट घेऊन जुने पूल आहेत ते सगळे काढायचे आणि तिथं नवीन पूल करायचे. पण नवीन पूल करताना टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, चायनामध्ये गेल्यानंतर आपण बघतच बसतो, आता एक दिसतं, 2 महिन्यांनी गेल्यानंतर तिथं तिसरंच दिसतं, इतक्या फास्ट त्यांचा ग्रोथ होते. तशा पद्धतीनं बारामतीमध्ये किंवा पुण्यामध्ये मला जिथं जिथं काम करण्याची संधी मिळते, माझी पण अपेक्षा तीच असते. इथं बसणाऱ्यांनी कितीतरी लोकांनी माझं काम बघितलेलं आहे. मी जरी तुमच्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं नसलं तरी मला बऱ्यापैकी त्याचं ज्ञान आता आलेलं आहे 35 वर्षामध्ये आणि त्याच्यामुळं मी क्वालिटीला महत्व देत असतो. मी आजही बारामतीमध्ये फिरत असताना मी सकाळी जरी फिरलो कुणी चुकीचं वागलं तर मी पोलिसांना त्याला उचलायला लावतो. माझा वेगळा काही स्वार्थ नाही. तुम्ही सगळ्यांनी शिस्त लावून घेतली पाहिजे. कचरा कुठे टाकता कामा नये, एवढी झाडं लावली, जनावरं सोडून देतात, कोण कुठेही खाताय, काही करताय. आता कोंडवाडा टाईप केलेलं आहे, ती सगळी जनावर आता उचललेली आहेत. मालक लोकांच्यावर पण आम्ही ऍक्शन घेणार आहे, FIR दाखल करणार आहे. पण बारामतीकरांनो, तुम्ही पण स्वतः हे आपलं सगळ्यांचं शहर आहे, हे आपलेपणाने तिथं वागा ना. एखादं चुकीचं मी जसं चाललेलं असलो मला रॉंग साईडनं कोणी आलं तर मी तिथं गाडी थांबवतो आणि पोलिसांना म्हणतो चल ह्याला टाक आतमध्ये, अजिबात हाय काही करू नको. शिस्त जर सगळ्यांनी पाळली तर सर्वांना त्याचा फायदा होणार. त्याच्यामध्ये कुणी मनाने येईल तिथं. आता मी एवढे चांगले भिगवण रोडला फुटपाथ वगैरे केलेले, चालायला केलेले, खेळायला केलेले, बसायला केलेले, झाडं लावलेले, सगळं काही केलेलं आहे, तरी देखील कुणीतरी येत आहे, अंडीच विकत बसते, ती कुठं आंबेच विकत बसते, कुठं कलिंगड विकत बसते. माझं तर असं डोकं फिरतं ना, मुळातच माझं डोकं सारखं फिरलेलंच असतं, पण ते बघितल्यावर आणखी माझं डोकं तापतं. मग मी आता माझ्या स्टाफला पण सांगितले, तर माझ्या मागे बसले तर राऊत आणि यादव आणि मुळी, त्यांनाही सांगितलं की बाबा काय माझं काम आहे, कुठं झाड खराब झालंय, कुठं काय झालंय, कुठं फांद्या खाली येत आहेत, लोकांना जात असताना कधी कधी फांद्या वेड्यावाकडे वाढल्यानंतर ते लागतं. मध्ये स्पीड ब्रेकर मी केलेले आहेत आता बहुतेक ठिकाणी, तिथंही स्पीड ब्रेकर करताना लोक लगेच बघा गर्दी झाली. एकदा कधी पाणी अडलं की सारखं बघा पाणी साठलं. अरे शहाण्यांनो, तिथं सांगणाऱ्यांनो, स्वतः काही करायचं नाही, दुसरं करतंय तर प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी सारखं कुठंतरी काहीतरी तिथं त्रास देण्याचा प्रयत्न करायचा किंवा आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. असले धंदे जरा बंद करा. एक एक गोष्टी तुम्ही आता काही दिवसात बघा. आपले कॅनॉल आता मी एक रेल्वे पण सुरू करणार आहे मुलांच्या करता 1.5 किलोमीटरची. ती साधारण बघा आपला जे कुस्ती संकुल आहे तिथून ती जाईल आणि त्या पलीकडे आपला स्टोरेज टँक आहे तिथपर्यंत जाईल आणि पुन्हा परत येईल. खूप सुंदर प्लॅन केलेला आहे. अशा खूप काही गोष्टी आपल्याला करायच्यात. तिथं स्तंभाच्या बाबतीमध्ये पण मी लवकरच निर्णय घेणार आहे. तो स्तंभ रहदारीच्या दृष्टीनं थोडासा अडचणीचा होतोय. काही लोक भावनिक मुद्दा उपस्थित करतील, परंतु आपल्या बारामतीच्या ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातनं आहे त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी आणि त्याचं अधिक चांगलं सुशोभीकरण करून ते मी शिफ्ट करणार आहे. अशा पद्धतीनं अनेक बाबी. आता एक नटराजच्या समोर उंच झेंडा भारताचा
ते 15 ऑगस्टला त्याचं झेंडावंदन करणार आहे. तिथे एक कार्यक्रम पण त्या दिवशी 15 ऑगस्टला घेणार आहे. अशा पद्धतीनं अनेक बाबी ज्या तुम्हालाही बारामतीकरांना अभिमान वाटेल, तुम्हालाही वाटेल की बाबा खरंच आम्ही ज्या शहरात राहतोय त्या शहरामध्ये जवळपास सर्व सोयी आम्हाला इथला लोकप्रतिनिधी देण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते सगळं करत असताना कामाचा दर्जा कुठं, तुम्ही पण आता बिल्डर असोसिएशन आहे, तुम्ही मला सांगा, आता शामराव आमचे माग राऊत चेअरमन होते, आता साहिल झालाय, आपण बिल्डर असोसिएशननी बारामतीतल्या कुठल्या कामामध्ये मला मदत केली एक सांगावं की बाबा दादा आम्ही हा रस्ता घेतला आणि इथं आम्ही तिथली झाडं, तिथं काही ज्या काही गोष्टी असतील त्याचा मेंटेनन्स आम्ही करतोय, असं कुठलं केलं? कॉन्ट्रॅक्ट कसं घेता येईल? बिल्डर असोसिएशन म्हणल्यानंतर काहीतरी जबाबदारी. मी म्हणतो जेवढी तुम्हाला पेलेल तेवढी घ्या, मी सगळीच घ्या म्हणत नाही. मी काही बारामती बँकेला देईल, काही पीडीसीसी बँकेला देईल, काही बारामतीतल्या ज्या काही संस्था आहेत, समजा मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, किंवा तिकडं आता सातव परिवाराचं हे आहे शोरूम, त्यांचा पण चांगला बिझनेस चाललाय, मारुतीची शोरूम, तिकडचा काही भाग त्यांना देईल. असंही सगळ्यांनी. आता मी राज्य सरकारचा निधी घालून, तुम्ही बघताय जवाहर बागेच्या अलीकडचा परिसर किंवा आता तुमचं क्रीडा संकुलाचंच काम पण मी जवळपास करत आणलेलं आहे. ते सगळं झालं तर मुलांना मुलींना खेळण्याच्या करता इतक्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत. आज मी 10 कोटीच्या कामाचं भूमिपूजन माळेगावला केलंय. म्हणजे नुसतं बारामती नाही, माळेगाव पण आपण करतोय. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या मुलांना मुलींना त्याचा फायदा झाला पाहिजे. चांगल्या पद्धतीनं ज्यांच्यामध्ये क्रीडा नैपुण्य आहे त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळाला पाहिजे. जे अभ्यासामध्ये आता आपला शैक्षणिक हब म्हणून आपल्या बारामतीकडे बघितलं जातं, तालुक्याचं ठिकाण बघितलं तर आरोग्याचा हब, वैद्यकीय हब म्हणून आपल्या बारामतीकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. तुम्ही जर गेला मागच्या काही काळात, पहिलं त्या मेडदला आम्ही आयुर्वेदिक कॉलेज केलं, ती जागा पहिली कशी होती आणि आता कशी केली, ते काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आता त्या कॉलेज पासून आपल्या इकडच्या कॉलेज पर्यंत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होरकर तिथपर्यंत मी 4 लेनचा रस्ता करतोय, तेही काम आपण हातामध्ये घेतोय. अशा पद्धतीनं जेवढं काही ट्रॅफिक मला बाहेरनं काढता येईल किंवा जास्तीत जास्त सुविधा मला कशा देता येईल हा देण्याचा माझा प्रयत्न आहे. स्वच्छतागृह पण वेगवेगळ्या ठिकाणी करतोय. ज्यांना काही जण म्हणतात मग आम्ही कुठं बसायचं, आता 200-250 स्टॉल हे वेगवेगळ्या भागामध्ये मी केलेले आहेत. ज्यांना स्टॉल पाहिजे त्यांनी तो स्टॉल घ्यावा. आम्ही बारामतीकरांनाच प्राधान्य देणार आहे आणि त्याच्यातनं जे पैसे महिन्याला येणार आहे त्याच्यातनं मी नंतर, कारण एकदा शासनाने केल्यानंतर शासन काही सारखं काही बारामतीला पैसे द्यायला मोकळं नाहीये. त्यांनाही चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळी शहरं बघायची. त्याच्या नंतरच्या काळामध्ये त्या स्टॉल मधनं येणारं भाडं आणि डिपॉझिट मधनं येणारं व्याज, याच्यातून मी तो सगळा मेंटेनन्स हा भागवणार आहे. आणि काही मी CSR मधनं देखील, जसं परवा मी काहीतरी एन्व्हायरमेंटल फोरमला 5 कोटीचा चेक दिला किंवा वेगवेगळी मशिनरी मी देत असतो, त्यांची पण एक नवी इमारत 5-7 कोटीची आता काम चालू आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या बाबतीत मी पण CSR किंवा बाकीच्या ह्याच्यातनं त्याच्यात मदत करत राहील. पण आपण पण ही आपली बारामती आहे, जिथं पार्किंगची जागा आहे तिथंच पार्किंग केलं पाहिजे. जिथं इतर काही गोष्टीच्या करता आपण सुविधा दिलेल्या आहेत, त्याचं आता बस स्थानक तिथंच आपण थांबलं पाहिजे. अशा अनेक बाबी आहेत. त्या सगळ्याचा विचार, जिथं झाडं गेलेली असतील तिथं तुम्ही पण झाडं. आता मी आज छगनच्या घरी जेवायला गेलो होतो तेव्हा मी सांगितलं, तर लगेचच त्याने आज दुपारी झाडं लावायला सुरुवात केली. मला फोटो पण आले. आणि मी काय करत असतो, कोण काम करतं त्याचे फोटो पाठवायला. यादव तुला सांगितलं ना फोटो पाठवायचे, काम न करणाऱ्याचेही पाठवून करणाऱ्याचेही पाठव, म्हणजे मलाही कळेल की माझ्या पुढं कोण करतंय, माझ्या मागे काम कोण करतंय. या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम केलं तरच आपली बारामती उत्तम प्रकारची त्या ठिकाणी दिसेल. हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. मला बिल्डर असोसिएशनच्या सगळ्या माझ्या बारामती सेंटरच्या सहकाऱ्यांना बांधकाम क्षेत्रात रोज नवीन बदल घडताय. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक टिकाऊ
मजबूत अशा पद्धतीनं बांधकाम करता येऊ लागलेलं आहे. त्यासाठी आता प्रत्येकाने आपण काय करू शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा आपण उपयोग करून घेऊ शकतो, आपण ऑटोमेशन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करू शकतो, प्री फॅब्रिकेशन हे कशा तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करू शकतो. नवीन तंत्रज्ञानामुळं बांधकामाची वेळ आणि पैशाची बचत होते, मगाशी त्याचा उल्लेख झाला. त्याचबरोबर गुणवत्ता वाढवण्याच्या करता या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. हे तुमचं काम आहे. रोज नवीन दिवस उजाडतो, त्याच्यात रोज नवीन शिकता येतं आणि ह्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. दर्जामध्ये कुठं कॉम्प्रोमाइज करू नका. 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, तोट्यात जाऊ नका, पण अगदी नफाच फार मिळाला पाहिजे आणि लगेचच गाडी बंगला घोडं सगळं आलं पाहिजे असं काही मनामध्ये आणू नका. कष्ट करा, कष्टाचं चीज होतं, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. या पद्धतीनं आपण सगळेजण म्हणून पुढे त्या ठिकाणी जाऊया. बांधकाम व्यावसायिकाच्या समोरच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना वित्तीय संस्थांच्याकडनं सुलभ कर्जाची उपलब्धता व्हावी, त्याची परतफेड करण्यासाठी आवश्यक कालावधी मिळावा, यासाठी देखील सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. गृहनिर्माण क्षेत्रामध्ये देखील FDI सह इतर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आमचं महायुतीचं सरकार निश्चितपणे प्रयत्न करत आहे. इतर घटकांनी देखील यामध्ये काम केलं पाहिजे. आता आजच्या बिल्डर असोसिएशनच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहिल, मला सांगायचं एक आव्हान आहे की तुम्ही कोणतेही प्रकल्प साकारत असताना तो पर्यावरण पूरक असाच असला पाहिजे. आज मी आता 500 मुलांच्या हॉस्टेलचे 5, 6, 7 प्रेझेंटेशन घेतले. मी कुठली इमारत करताना ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4, ऑप्शन 5 असे 5-6 ऑप्शन घेतो. मग ते कुणाचेही असो, ते मंदार सिक्कीचा असो, अनपटचा असो किंवा इतर आमचे अनेक सहकारी आहेत त्यांचा कुणाचाही असो, तर त्यांना आम्ही संधी देतो आणि त्याच्यातनं बरीच नवीन मुलं मुली पण पुढे येत आहेत. अशा प्रकारचे स्पॉट आम्ही डेव्हलप करतोय. कारण मला शेवटी सगळ्या भागामध्ये, आता मी माळेगावला पण ते सुरू केलेलं आहे आणि एकंदरीतच माझं तुम्हाला आव्हान आहे, हे जसे नवीन प्रकल्प करताना ते पर्यावरणपूरक असले पाहिजे. त्यामध्ये साधारण वॉटर हार्वेस्टिंग प्लांट हा देखील तिथं उभारला गेला पाहिजे. त्याचबरोबर गृहप्रकल्पाची त्यांच्या सांडपाण्यावर आणि घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे छोटे प्रकल्प त्या परिसरामध्ये उभे करावेत. त्यासाठी तुमच्या संघटनेच्या माध्यमातून जनजागृती झाली पाहिजे. पाण्याच्या संदर्भातल्या गोष्टी वगैरे मी त्या करतोय, त्याबद्दल काही काळजी करू नका. बांधकाम प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकांची घराची स्वप्न ही पूर्ण होत असतात. मात्र ही घरं रेरानं दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी, ती चांगल्या दर्जाची असावी, ती पर्यावरणाला कोणती हानी पोचवणारी नसावीत, ज्याला आपण ग्रीन बिल्डिंग म्हणतो त्या पद्धतीनं ती राहावी. सनलाईटचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. हवेचा खेळती हवा तिथं राहिली पाहिजे. गृहप्रकल्पाच्या परिसरामध्ये स्थानिक प्रजातीची झाडं मोठ्या प्रमाणावर लावण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या बांधकाम व्यावसायिकांना माझी अतिशय स्पष्ट सूचना आहे की तुम्ही प्रीमियम प्रकरणातली घरं तयार करता, तशी सर्वसामान्यांना परवडणारी देखील 1 BHK घराची सुद्धा निर्मिती तुम्ही करावी. प्रकल्प साकारत असताना शासनाने ज्या काही नियम केलेले आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन हे तुम्ही लोकांनी केलं पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे. आता साहिल इथं बसला, त्याला मी कसबा आणि आमचं पूर्वीचं कचेरी तो तिथला ब्रिज दिला आणि तिथलं काम दिलं. मी नेहमी यांना सांगतो की नॅचरल स्टोन हा वापरला पाहिजे. तुम्ही बघितलं, काल फार मोठा निर्णय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या बाबतीमध्ये झाला. आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. कालच विकास खारगेचा फोन आला आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनी खूप त्याचं उत्साहामध्ये स्वागत केलं. आम्ही आमच्या परीनं आमचं व्हिजन जे आहे त्या व्हिजन प्रमाणे आम्ही पुढे चाललेलो आहे. पण तुम्ही पण त्याच्यात काही ना काही सहभाग दाखवला पाहिजे, तुमचाही काही हिस्सा त्याच्यामध्ये असला पाहिजे. या पद्धतीनं
आपण जर सगळ्यांनी मिळून केलं तर माझ्या मनामध्ये जे काही बारामतीचं उद्याचं स्वप्न आहे ते स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. मी आता अनेक गेस्ट हाऊसेस, अनेक तिथं लँडस्केपिंग, अनेक स्वच्छतागृह महिलांच्या करता, पुरुषांच्या करता अशा वेगवेगळे स्पॉट, तिथंही मी स्वीपर वगैरे लावणार आहे. तिथंही 2 पैसे थोडेसे तुम्हाला द्यावे लागतील, परंतु ते दिले तरच तिथं स्वच्छता राहणार. त्याच्यामध्ये हे काय, आता बाथरूमला जायचं, वॉशरूमला जायचं आणि पैसे द्यायचे, अरे थोडेफार दिले तर काय बिघडलं? टॉयलेटला गेल्यावर जरा जास्त द्या, वॉशरूमला जरा कमी द्या, परंतु त्याच्याशिवाय ते स्वच्छ राहत नाही. आता नागपूरला खूप चांगल्या पद्धतीचे टॉयलेट स्वच्छतागृह केलेले. मी आता ते पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये, त्याच्यातले काही मी बारामतीमध्ये पण त्या प्रकारचं करण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे झाडं आपण लावतोय. तुम्ही बघा आता इथं माझ्या लाडक्या बहिणी एवढ्या बसल्यात, ह्याच्यात बारामतीच्या सुना म्हणून ज्या 10 वर्षापूर्वी आल्या त्यावेळेसची बारामती आणि आताची बारामती याच्यात निश्चितपणे फरक झालेला. अनेक प्रकारच्या सुविधा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. दर्जा त्याला आम्ही महत्व देतोय, क्वालिटी ज्याला आपण म्हणतो त्याला, या प्रकारच्या गोष्टी आहेत. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आज बोलत असताना आनंद गुप्ताजींनी बरेच प्रश्न इथे उपस्थित केले. त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर विभागाने एक सर्क्युलर काढलंय ब्लू लाईन रेड लाईनच्या बद्दल. आता तुम्ही मला सांगा, काही लोक अतिक्रमण करतात, आपल्या नदीमध्ये राडारोड टाकतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल बारामतीकरांनो, मी या बारामतीमध्ये जेव्हा कधी पृथ्वी अस्तित्वात आली होती तेव्हा जी नदी, त्याच्यानंतर कुणी त्या नदीकडे बघितलं नाही. नदी म्हणजे अक्षरशः गटर होतं, गटर. कुणी तिथं जात नव्हतं, काही नव्हतं. आता पक्षी येऊन त्या नदीमध्ये बसताय वेगवेगळ्या प्रकारचे. आणि जिथं 2 बाजूला प्लम वॉल आणि ते मध्ये मी बरोबर चॅनल केलेलं आहे, दोन्ही बाजूला झाडं लावतोय, सगळ्या गोष्टी करणार आहे. पण हे सगळं करत असताना माझ्या बारामतीची ब्लू लाईन रेड लाईन ही आता प्लम वॉलच्या मध्येच आलेली, बाहेरची गेली. जर निसर्ग वसुंधरा ज्यांनी निर्माण केली ते जग कोणाला माहिती आहे, आपल्याला माहित नाही. आणि ती येत असताना ती जे पाण्याचे जे प्रवाह आहेत, मग नदी असेल, नाले असतील, ओढे असतील, चारे असतील, ते जर अतिक्रमण करून बंद करायला लागले तर ते पाणी कुठनं तरी वाट काढणारच ना. स्ट्रॉंग वॉटरला जाण्याची आपल्याकडे पद्धतच नाही, आपण विचारच करत नाही. आता आम्ही सगळीकडे तो विचार करतोय, म्हणजे मी जिथं काम करतोय तिथं त्याच्याशिवाय ते पाणी जाणारच नाही. आता नदीचं पाणी एवढं पाणी मध्ये आलं, आता नाजरं भरलंय. गेल्या वर्षी आजच्या तारखेला आपली वरची धरणं 25% होती, आता 75% आहेत. उजनी देखील 80% गेलंय. त्यामुळं हे पाणी आलेलं बसतं. का बसलं? जवळपास मी नदीतला 8 ते 10 हजार टिपर माल काढला, 10,000 ट्रक माल काढला, आणि ती सगळी भराई वेगवेगळ्या भागाची तर मला करायची होती तिथं केली. आपण इथं बारामती करता 2 महिने पुरेल एवढं पाण्याचं स्टोरेज मी करतोय. त्याच्यातनं जो दगड निघाला तो दगडच मी नदीच्या चॅनलला, तुला माहितीये, दोन्हीकडं वापरला गॅबेन वॉलला. म्हणजे त्याच्यात माझी 7 कोटी रुपयाची बचत झाली. आज मला माझा एक अधिकारी सांगत होता. आता त्याच्यातनं मी एक चांगलं फाउंटन 4 कोटीचं करतोय बारामतीला. 3 ते 4 कोटीचं तुमचं फाउंटन होणार आहे. पण असं फाउंटन करणार आहे की तुम्हाला पण येऊन नवऱ्याला बरोबर घेऊन बघावंसं वाटलं पाहिजे. इतक्या चांगल्या पद्धतीने आजच मला प्रेझेंटेशन झालं. तिथं अजून काही गोष्टी करतोय. सांगायचं तात्पर्य की नवीन नवीन शिकता येतं, नवीन नवीन करता येतं. त्रास होतो, कष्ट घ्यावे लागतात. मगाशी त्यांनी सांगितलं, सकाळी 7ला बोलवलं, आम्ही 7ला आलो. त्यांनी एकदम थाप मारली की अजित पवार 7 वाजता पूजा अर्चा करून आले होते. मी गळ्याच्या खोटं बोलत नाही, माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली. मी पूजा अर्चा करतो या लोकांची करतो. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पाव रे पाव. अरे तू काम केलं तर देव पावणारच आहे, देव कुठं जाणार आहे? परंतु तुम्ही काही काम केलं नाही आणि देवा मला हे काम मिळू दे रे. कसं काम मिळेल? टेंडर नीट भरलं तर काम मिळेल ना. हे जे काही आहे ही अंधश्रद्धा आहे. मी कुणाचा अवमान करत नाही. मी माझ्या इथले आजच मला दाते भेटले,
माझ्या या मंदिराकरता, सिद्धेश्वर मंदिराकरता मी म्हणलं हे का मी एकदा काम हातामध्ये घेतलं तर मला कुणी लुडबुड केलेली आवडत नाही. इतके दिवस बाकीच्यांनी सगळ्यांनी सांगितलं आम्ही असं करू आम्ही तसं करू, परत कुणी तिथं फिरकलं पण नाही. मग ते म्हणले नाही दादा तुम्हाला जे करायचं ते करा, माझी पूर्ण पाठिंबा आहे, मी तिथला चीफ ट्रस्टी आहे. आता मी एक दिवस जाऊन ते सगळं बघणार आहे, ते चांगलं करणार आहे. आता तुम्ही पलीकड कसब्यातलं जे आपण मंदिर केलेलं आहे तिथं मस्जिद पण आहे आणि मंदिर पण आहे, पण ते सगळं इतकं चांगलं केलेलं आहे आणि त्या सगळ्यांनी मला मायनॉरिटीनं पण मदत केली, मला आपल्या सहकार्यांनी पण मदत केली. आपण चांगलं काम केलं तर लोक ऍप्रिशिएट करतात, लोक ऐकतात. फक्त आपण डेव्हलपमेंट करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. इथं तुमचे उद्धव एवढे बसलेत का कुठे? तेव्हा का फोनवर टेंडर हे मिळालं का टेंडर ते मिळालं का हेच चाललेले. सारखा पैसा पैसा कुठं नेणार वर नेणार आहे का? ठेवलेला पैसा सून आणि पोरग टिकवणार नाही, काळजीच करू नका. त्याच्यामध्ये त्यांना विचारा, मधी मी आपल्या इकडचा परकाळी बंगला तर जवाहर बागेच्या मध्ये त्या गजा कसा घर आलं ते काढल्याशिवाय माझा रस्ताच तिथं रुंद होत नव्हता. मी त्यांना इतकं चांगलं घर बांधून दिलं. मला वाटतं किती लाखाचं घर बांधलं? 21.5 लाख मी माझ्या पदरचे खर्च केले. बारामतीकरांनो तुम्हाला मी आता आलंय तोंडात म्हणून सांगतो की मी प्लम वॉलला तिथून तिथं किती खर्च केले? 1 कोटीवर काही 22.25 कोटी मी माझे पदरचे खर्च केले. मी 5 पैसे बारामतीकरांचा मिळला नाही, उलट मला तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली. मी आज राज्यामध्ये इतकं रेकॉर्ड केलं की ते 6 वेळेला उपमुख्यमंत्र्यांचा रेकॉर्ड कोण मायेचाला पुढे तोडू शकणार नाही, असं रेकॉर्ड झालेलं आहे आपल्या नावावर. त्याच्यामुळं मला तुम्ही साथ देताय. मी मगाशी त्याने आपलं सांगितलं 2 निवडणुका झाल्या, पण एका निवडणुकीत अपयश आलं आणि दुसऱ्या निवडणुकीत यश आलं. 2 निवडणुका झाल्या. तर ठीक आहे, मला तुम्ही साथ दिलेली आहे, मी त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही. आणि ह्या पद्धतीनं कामं आम्ही सगळेजण करतोय. माझ्याही काही कंपन्या आहेत त्याच्यात पण CSR मिळतो. आम्ही मला वाटतं कृषीमूल शिक्षण संस्थेला आता दिलेला. मी आता कृषीमूल शिक्षण संस्थेला आपलाच प्रफुल्ल तावरे आणि सुभाष सोमाणी हे सगळं काम बघतायत. जवळपास तिथं आता मी 50 कोटी रुपयाची कामं काढलेली, पण तो सगळा परिसर इतकं सुंदर एज्युकेशन हब तिथं करणार आहे. आता विद्याप्रतिष्ठानला आज 500 मुलांचं हॉस्टेल काहीतरी 15 ते 17 कोटीला ते जाईल. पण एका बाजूला एक वॉल येते. इतके दिवस आम्ही वर सोलर पॅनल बसवायचो, परंतु जिथं हीट जास्त आहे त्या बाजूला एलिव्हेशन मार खात नाही, बॅक साइड आहे, तिथं पण आम्ही चॅनल आता सोलर पॅनल बसवतोय. अशा पद्धतीनं पण ह्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. मी बारामती करता पण 5-1 मेगावॅटचं ते काम ह्याचं मिळाले का जागा सोलरच्या करता? ती ह्याची जिरायत भागातली द्यायला सांगितली ना, ती जागा घेतोय. साधारण मी तिथं 5 मेगावॉट वीज तयार करणार आहे आणि त्या विजेतनं आपली जे काही आता मी झगमगाट केलं लाईटचा ते बिल भरायची पाळी येऊ नये म्हणून ते मी ऊर्जा विभागाला देणार आणि त्या बदल्यात मी आपल्याला ती वीज म्हणजे बचत आपली त्याच्यातनं करणार. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता जे काही आमच्या गुप्ताजींनी सांगितलं की ते ब्लू लाईन रेड लाईन तिथं नदीमध्ये नदी सुधार कार्यक्रमामध्ये काम झालं आणि आतला राडारोडा काढला आणि नदीच्या पात्रामध्ये वरनं येणारं समजा 1 लाख क्युसेस पाणी हे बसलं तर ब्लू लाईन रेड लाईन बदलता येते. परवाच कॅबिनेटला हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मागच्या काळामध्ये जलसंपदा विभागाने जे केलेलं आहे त्यांनी तो परिस्थिती काही ठिकाणी बघा नदीत बेटच होतात. बेट झालं की नदीचा पाण्याचा प्रवाह अडतो आणि मग तो साईडनं प्रवाह वाट काढतो. अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या बारामतीत मेडत पासून मळत पर्यंत आपण केलेल्या आहेत त्याच्यामुळे आपलं नदीचं पात्र स्वच्छ दिसायला लागलेलं आहे. तशा पद्धतीनं इतर भागामध्ये पण तिथल्या लोकांनी केलं. अलीकडे मशिनरी पण खूप येते. जर सगळ्यांनी थोडीशी मशिनरी दिली तरी कितीतरी सार्वजनिक काम आपण करू शकतो. त्या पद्धतीनं होऊ शकतं. आणि त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणला की ही ब्लू लाईन रेड लाईन टाकल्यामुळं अनेक प्रोजेक्ट थांबलेत
कामं बंद झाली, कामं होत नाही, परंतु तिथं जर आम्ही काही बोललो नाही तर तुम्ही बघा पुण्याच्या वेळेस रात्री राडारोडा आणून टाकतात. आता हे जर कुणी केलं, कोणतरी बांधकाम करणारच टाकतोय ना, किंवा कुणीतरी खोदाईचं काम घेतलेलं आहे तोच टाकतो. त्याच्यामुळं डायरेक्ट इनडायरेक्ट तुमच्याशी संबंधित असणारे ते लोक आहेत, हे त्यांनी करू नये. ते नाही केलं तर ब्लू लाईन रेड लाईनचा प्रश्न जरा निकाली निघेल. आणि काम का थांबतो, कारण बऱ्याचशा ठिकाणी आता बाणेरच्या परिसरामध्ये देखील तिथं नदीच्या पात्रामध्ये काही अडचणी झाल्या, पाणी आलं तर पार त्या बाणेरच्या रस्त्यापर्यंत पाणी येतं, कायकांच्या 1.5 मजले पाण्याखाली जातात. ते झाल्यावर ते लोक आम्हाला शिव्या देतात, राज्यकर्ते काय करतात. त्याच्यामुळे आम्हाला तिथं शेवटी पुढच्या लोकांचं तरी नुकसान होऊ नये म्हणून ते करावं लागतं. आता पुण्याचंच मी सांगतो, वडगाव मावळचा जो वडगाव ह्याचा कुमार गोसावीचा एरिया कुठला, वडगाव धायरी, त्या एरियामध्ये बघा पाणी येत होतं. तिथलं आम्ही नदीचं काम केलं, आता तिथं पाणी यायचं बऱ्याच अंशी कमी झालेलं आहे. अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. काही काही ठिकाणी नदीच्या पात्रातच रस्ता करतात. आता नदीच्या पात्रात कुठं रस्ता करायचा असतो का, हे बघा. इथं मागे बघा, मी आपला 3 हत्ती चौक ते जवाहर बागेचा रस्ता करायचं ठरवलं आणि पहिलं ते प्लम वॉल ह्यांना 1,22,00,000 रुपयाला ते दिली. ते प्लम वॉल करत असताना बारामतीकरांना कळलंच नाही मी काय करणार आहे. सगळे म्हणत होते काय करतोय काय. त्याच्यातनं मधलं एक मंदिर मला काढावं लागलं. बघलं की काही जण म्हणले आम्ही पाकिस्तानमध्ये राहतोय, दिवसा ढवळे आमची मंदिरं काढायला लागलेली आहे. असलं काही पण दिलं. त्या ह्याला विचारा उद्धव गावडेंना, ते मंदिर तिथं एक टेके टेलर आहे, टेके टेलर, त्याचं घर होतं तिथं मध्ये. तिथं मला मंदिर करायचं होतं. आता ते घर बांधायला जवळपास मी त्याच्या घराला 15 लाख, त्याचं इतकं बेकार घर होतं, त्याला खाजगीत विचारा, 15 लाखाचं घर बांधून दिलंय. आता जवळपास रंगा कलरला आलंय. ते आता टेके टेलर तिथं जाईल. ते मधला चौक मी मोकळा करतोय आणि तिथं सुंदरपैकी तेच मंदिर तिथं करून देतोय. त्याला तिथं यायचंय, दर्शन घ्यायचंय, दोन घटका तिथं बसायचंय, त्या सगळ्यांना त्याचा उपयोग होणार आहे. या पद्धतीनं आपण तिथं करतोय. तिथं नवीन दत्त मंदिर, पूर्वी दत्त मंदिरच होतं, तेच मी तिथं शिफ्ट करतोय. अशा पद्धतीनं आपण ते करतोय. आणि त्या टेके टेलरच्या 2 खोल्या होत्या, त्याला 1100 स्क्वेअर फीटचं बांधकाम करून दिलं. काय रे, 1100च आहे. म्हणजे आम्ही कोणाला वाऱ्यावर सोडत नाही रे बाबांनो. आम्ही त्यांची पर्यायी व्यवस्था इतकी चांगली करतो की त्याचं आयुष्याचं कल्याण करतो. त्या गजाकसनी तर पट्ट्यानी त्याने खालचे 2 गाळे भाड्याने दिले आणि त्याला 7 का 8 हजार रुपये महिना भाडे एका गाळ्याला. म्हणजे 2 गाळीचे त्यांना 15,000 रुपये यायला लागले. म्हटलं दादा तुझ्यासारखा माणूस नाही. तर ह्या पद्धतीनं आपण चाललोय. मी आता जे काही आमच्या गुप्ताजी तुम्हाला मला सांगायचंय की तुमचे जे प्रश्न आहेत ते 6 डिव्हिजनच्या बद्दल तुम्ही बोलला. पुणे, नागपूर इथं ऑफिस उघडलं परंतु तिथं स्टाफ नाही. रिअल इस्टेटच्या मध्ये प्रोजेक्ट महारेरा त्याच्या निमित्तानं काही अडचणी आहेत. सौनिक आमचे चीफ सेक्रेटरी होते, त्यांना तिथं आम्ही आता प्रमुख केलेलं आहे. पूर्वी आमच्या अजय मेहता होते, तिथं फक्त 18 स्टाफ आहे असं तुम्ही सांगितलं. मी आता सौनिकांना विचारीन. पण माझी तुम्हाला एक सूचना आहे की तुमचे जे अडचणी त्याचं एक नोट मला द्या, साहिलला द्या. साहिल ती मला व्हॉट्सअप कर. त्याच्यातले जेवढे काही मला योग्य वाटतील आणि मी सौनिकला घेऊन बसेल. आणि त्याच्यातले बाबा तुमची गोष्ट एक खरी आहे, 6 रिजन मध्ये 6 ऑफिसेस करून तिथं लागणारा स्टाफ दिला गेला पाहिजे. कारण त्याच्यातून आम्हाला बऱ्यापैकी आमच्या तिजोरीमध्ये पैसा येतो. मागाशी तुम्ही सांगताना असं सांगितलं की 30% पैसे आपल्याला मिळतात, 30% नाही. देशातलं जेवढं काही जीएसटीचं कलेक्शन होतं त्याच्यात 16% रक्कम आपल्या महाराष्ट्राची आहे आणि बाकीची 84% रक्कम ही इतर भागातली आहे, म्हणजे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत. त्या 16%तली 8% रक्कम आपल्याला मिळते, देशाच्या 8%.
आणि 8% आपल्याकडनं त्यांना जाते, म्हणजे CGST आणि SGST अशा पद्धतीनं ते आहे. परंतु ते काही लाखात आहे, ही गोष्ट मी नाकारू शकत नाही. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. शेवटी GST मध्ये पैसे आले तर आम्ही डेव्हलपमेंट करू शकू, तर आम्ही ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकू. ह्या 6 डिव्हिजन मध्ये आपल्याला स्टाफ देऊन तिथं ऑफिसेस उघडले पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. तर मी ते सौनिकशी बोलीन. त्याच्या संदर्भात तुमचे ही ह्याच्या मागची कारणं, ही तुमची अडचण आणि त्याच्या मागे त्याचं कारण द्या की हे कारण आहे म्हणून आमची ही मागणी आहे. त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलेटर, पेनल्टी किंवा त्याच्या संदर्भात पनिशमेंट करणं, सीज करणं, ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, हे बरोबर आहे. हे का आम्हाला आणावं लागलं? बऱ्याच लोकांना बिल्डर लोक फसवायला लागली ठराविक भागात. अक्षरशः मी आपल्याला सांगतो, त्या एक भाग आहे ठाण्याच्या जवळचा, मी नाव घेत नाही नाहीतर लगेच ते मीडियाला जातं, त्या परिसरात आहे. तिथं एका दिवशी म्हणजे एखादी बिल्डिंग घेतली ना तर साधारण 2 महिन्यात 5-6 स्लॅब टाकून बिल्डिंग तयार आणि विकून दुसऱ्या राज्यात ते निघून जायचे आणि ती बिल्डिंग पडायची. अशा प्रकारे फसवणूक व्हायची. त्याच्याकरता तो कायदा आणलाय. तो कायदा ग्राहकाच्या दृष्टीनेही फायद्याचा आहे आणि बिल्डरला बऱ्याचदा बुकिंग व्हायचं परंतु पुढचे पैसेच ग्राहक द्यायचा नाही, अशाही अडचणी यायच्या. त्याकरता तो कायदा आणलाय. उलट त्या कायद्यामुळं कुणावर अन्याय होत नाही असं माझं मत आहे. तरी देखील तुम्ही अनुभवी माणसात, त्याच्यात काही अडचण असेल तर कायदे आणणारे आम्हीच आहेत. त्याच्यातनं त्रास होत असेल तर दुरुस्त करण्याची पण आमची मानसिकता, आमची तयारी. त्याच्यामुळे त्याही बद्दल, रेग्युलेटरच्या बद्दल किंवा पेनल्टी लावतो किंवा आम्ही पनिशमेंट करतो किंवा आम्ही सीज करतो, याही गोष्टीच्या बद्दल काय कारण आहे आणि त्याच्याबद्दल काय, बँकेचे पण काही प्रश्न किंवा त्या सर्टिफिकेटच्या बद्दल तुम्ही बोलला, ते पण मला व्यवस्थित द्या. टाउन प्लॅनिंगचं ऑफिस किंवा कॉर्पोरेशन ह्यांच्यामध्ये एक वाक्यता नाहीये. अलीकड टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की हार्डवेअर, सॉफ्टवेअर ह्या सगळ्याचा वापर करून आपल्याला बरंच काही करता येईल. त्याच्यात तुम्ही सूचना करा, त्या गोष्टीच्या मध्ये आम्ही लक्ष घालू आणि त्याच्यातनं मार्ग निश्चितपणे काढू. पोर्टलशी पण ते कनेक्ट नाहीत असं तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं, ते पण आम्ही पोर्टलशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे करू. एक्झॅक्ट काय अडचण आहे, कारण मी ऐकताना साधारण तुम्ही काय बोलत होता त्याचे मी पॉइंट महारेराचे वगैरे करत होतो. स्टॉप प्रोजेक्ट हे पण तुम्ही डिक्लेअर करता असं सांगितलं. आम्ही काही प्रोजेक्ट, गुप्ताजी तुम्हाला आश्चर्य वाटेल, SRA योजना चालल्या, आम्ही स्लम मध्ये राहत होतो किंवा आम्ही गृहनिर्माण संस्थेच्या माडाच्या ह्याच्यात राहत होतो. बिल्डर आला, आम्हाला सांगितलं तुम्ही आता 500 मध्ये राहताय, मी तुम्हाला 1000चा हे देतो, कारण FSI 4-5 मिळायला लागला आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला दिलं. आम्ही तुला भाडं देऊ, तो भाडं देत नाही. आम्ही तुला वेळेमध्ये घर बांधून देऊ, 5-5 वर्ष नाही, 10-20 वर्ष झाली मुंबईची घरं होत नाहीये, ही अवस्था आहे. आता जर त्या माणसांनी ते विश्वास ठेवून ज्या बिल्डरला दिलेलं आहे ते जर SRA योजनाच होत नसेल किंवा रिडेव्हलपमेंट करता घेतलेल्या ज्या इमारती आहेत त्याच पुढे होत नसतील तर करायचं काय? त्याच्यामुळे आम्हाला तो स्टॉप प्रोजेक्टचा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि डिक्लेअर करावा लागलेला आहे. 13,000 प्रोजेक्ट यामध्ये येतात असं तुम्ही सांगितलं. त्याच्यातनं त्या बिल्डरनी काम वेळेत केलं तर आमचं काहीच म्हणणं नाही. लोकांच्याकडे पैसा आहे, ठराविक लोकांच्याकडे. म्हणजे परवा नमन बिल्डिंग आमच्या कोस्टर रोडला आहे मित्रांनो, 2,70,000 रुपये स्क्वेअर फीटनं फ्लॅट घेतला एका फार्मा कंपनीच्या लेडीनं. ती लेडी प्रमुख आहे. 2,70,000 रुपये स्क्वेअर फीट फ्लॅट आणि कितीनं घेतला? 670 का काय कोटीचा फ्लॅट आहे, 670-80 कोटीचा. म्हणजे बघा महिला कुठल्या कुठं चालल्या. तर सांगा ती कर्तृत्व आहे म्हणून तिने घेतला. सांगायचं तात्पर्य की समाजाकडे आम्ही आता कोस्टल रोड पण लांब तिकडं, आता अटल सेतू झालेला आहे, कोस्टल रोड करतोय, अजून काही टनेल करतोय, मेट्रो आम्ही वाढवतोय, सगळ्या काही गोष्टी करतोय, परंतु शेवटी याला पैसा लागतो
आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून, केंद्रातनं, राज्यातनं, वेगवेगळ्या सोर्सेसमधनं ते आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण आम्हालाही माहिती आहे की आज एखादं काम करायचं म्हटलं ते 5 वर्षांनी करायचं म्हटलं तर जवळपास थोडी कमी दुप्पट रक्कम वाढते 6 वर्षांनी. तर त्याच्यामुळं आधीच कसं करता येईल हा आमचा प्रयत्न आहे. म्हणून मिस्टर आनंद गुप्ताजी, आपण जे काही आम्हाला मगाशी सांगितलेलं आहे ते व्यवस्थितपणे ते लिहून द्या. मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन. माझं 18 तारखेला अधिवेशन संपतंय. अधिवेशन संपल्यावर मी संबंधितांशी बोलीन, टाउन प्लॅनिंगच्या लोकांशी बोलीन आणि त्याच्यात आपण त्या बाबतीमध्ये पुढे जाऊ असं मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचंय. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. मला जे पण एवढं मी सांगितल्यानंतर आता या संदर्भामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्याला झोपडपट्टीमुक्त शहरांची आवश्यकता आहे. आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी, आम्ही आता पंतप्रधान आवास योजना जी आहे ना, प्रधानमंत्री आवास योजना, ती जवळपास 3 कोटी घरं देशामध्ये द्यायचं पंतप्रधानांनी ठरवलेलं आहे. त्याच्यातली 20 लाख घरं आपल्या महाराष्ट्राला शिवराज सिंग चौहान साहेबांनी दिलेली आणि ते मध्ये आम्हाला देवेंद्रजींना, एकनाथरावांना म्हणले की ती संपल्यानंतर अजून देतो. म्हणजे केंद्र सरकार पण भरभरून देत आहे. तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं घेताय त्याला महत्व आहे आणि त्या पद्धतीनं आपण सगळे पुढे जाऊया. आजच्या या पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या मी नूतन पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो. आज आवर्जून आमच्या बारामतीच्या परिसरामध्ये हे दोन्ही आमचे सहकारी जगन्नाथ जाधव आणि आनंद गुप्ताजी आणि बाहेरनं आलेले जे कोणी माझे सहकारी आहेत त्यांचाही मी आमच्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने स्वागत करतो. जंगल वगैरे झाडाचं मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. झाडं मोठ्या प्रमाणावर तुम्ही जिथं बांधकाम करता तिथं लावण्याचा प्रयत्न करा. निसर्गाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करा. पर्यावरण पूरक इमारती बांधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. परिसरामध्ये जेवढी काही झाडं आणि स्थानिक झाडं लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. आणि सामान्य माणसाला घर आणि बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी आमच्या महायुतीच्या सरकारने अनेक मोठे आणि महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रात सर्वांना हक्काचं घर उपलब्ध व्हावं. शहरी ग्रामीण भागामध्ये विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी केली जावी. सर्वांच्यासाठी घर हे कार्यक्रमांतर्गत राज्यातल्या साधारण प्रत्येकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे. घर योग्य आकारमानाची असावीत, आवश्यक त्या सोयी सुविधा असलेली असावीत, नैसर्गिक उजेड त्याच्यामध्ये असावा, खेळती हवा राहणारी असावी, आनंददायी वातावरण तिथलं असलं पाहिजे. लहान मुलांच्या पासून ज्येष्ठांच्या पर्यंत सर्वांच्या गरजेची पूर्तता, ज्या गरजा असतात त्याची पूर्तता, जसं मैदान असेल, बागा असेल, नव्या गृहवसाहतीची निर्मिती असेल, ती आपण केली पाहिजे. मी आता आठवलं म्हणून साहिलच ते काम करतोय. मी माझ्या अनेक तुमच्यामुळे ओळखी झालेल्या आहेत. एकाला मी सांगितलं, त्यांनी जवळपास बारामतीमध्ये माझ्या प्रशासकीय इमारतीच्या इथं 10 कोटी रुपये द्यायचं CSR मधनं मंजूर केलं. गार्डनला 10 कोटी. त्याच्यातलं 4 कोटीचं काम आतापर्यंत त्यांनी केलं. 4चं परवा त्यांची टीम आली होती की खरंच 4चं काम झालंय का बघायला. आपण उलट काटकसर करून 5 कोटीचं काम 4 कोटीत केले. तिथं आम्ही बचत करतोय आणि तो आता 5 कोटीचा चेक बहुतेक पाठवेल. आता साहिल तूच जरा हाल, म्हणजे ते काम गतीनं कर. हाल म्हणजे काम गतीनं कर. कारण बरेच दिवस मला ते विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते करायचं होतं पूर्ण, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. तर तिथं पण आपल्या महिलांना, ज्येष्ठांना, मुलांना, मुलींना खेळण्याच्या करता, बसण्याच्या करता, काही घटका वेळ घालवण्याच्या करता खूप 9 एकरात आहे ना, 9 का 10 एकर गार्डन आहे. म्हणजे मोठी गार्डन. ती झाल्यावर मी माझ्या तांदूळवाडीमध्ये बारामतीच्या हद्दीत आलेले तिथं पण 10-12 एकराची गार्डन करणार आहे. पण आधी ही करणार आहे, मग नंतर त्या गार्डनच्या मागे लागणार आहे. अशा अनेक गोष्टी आपण करतोय. त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं पाठिंबा आहेच. पुढेही मिळत राहावा.
तुम्ही फक्त बारामतीकरांनो एक काम करा, जेव्हा कुठं मी कुणाला उभं केलं की तुम्ही त्याची बटणं दाबा. मी बारामती कुठं नेतो तुम्ही बघतच राहा. आता नगरपालिका आहे त्याच्यावरती आधीच सांगतो, मी मला जी योग्य वाटतील त्यांना तिकीट देईल. तुम्ही फक्त मला साथ द्या, कारण ही सगळी कामं करण्याच्या करता टीमवर्क असावं लागतं. माझ्या विचाराची माणसं असली की मग मला ते फटाफटा मला हा ठराव करून द्या, मला तो ठराव करून द्या, अशा गोष्टी करता येतात. मी आजच माळेगावच्या परिसरामध्ये फिरत होतो. मी मंदार शिक्षितना सांगितलंय उद्या जावा आणि तिथलं सगळं त्याला माहिती आहे, त्याने माझ्या हाताखाली बरेच वर्ष काम केलं, त्याच्या बापानी पण केलं ना आता तेही करतोय. त्याच्यामुळं त्याला सांगितलेलं तो उद्या जाईल, तो तिथं पाहिल आणि तिथं मी खूप बदल करतोय. कारण 70 वर्षापूर्वीचा कारखाना आहे, पुढं तिथं अनेक गोष्टी करणं बाकी राहिलेलं आहे. भाव पण चांगला मिळाला पाहिजे, परंतु तिथल्या सुविधा पण अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, स्टाफला सगळ्यांना मिळाल्या पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आम्ही तिथं पण लक्ष देतोय. अशा प्रकारे सगळा हा परिसर नीटनेटका देखणं नियोजनबद्ध पद्धतीचा व्हावा म्हणून आपण सगळे मिळून, हे काही एकट्याचं काम नाही, ही सर्व परिवार म्हणून आपण एकमेकाला आधार देऊ, साथ देऊ. आणि त्याच्यामध्ये आमच्या बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटर यांनी पण सहकार्य करावं, असं नवनिर्वाचित चेअरमन अध्यक्ष साहिल सुरेश खत्री त्याला मी सूचना करतो, विनंती करतो आणि उत्तम पद्धतीनं काम ह्या नवीन टीमने करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा आमच्या इथं आलेल्या आनंद गुप्तांना त्यांचं ते निवेदन मला व्यवस्थितपणे पोचविल अशा प्रकारची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्या अशी विनंती करून पुन्हा सर्वांचं अभिनंदन करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. दादांनी बोलताना सांगितलं की मी ज्या पद्धतीने बारामतीमध्ये आता काम करतोय विकासाच्या दृष्टीनं तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल अशी बारामती तयार करतोय. दादांना सांगू इच्छितो की दादा आपल्यासारखं नेतृत्व या ठिकाणी आम्हाला लाभलं. बारामतीकर म्हणून आम्हाला अभिमान होता, अभिमान आहे आणि भविष्यात सुद्धा अभिमान राहील. या ठिकाणी जे BI चे नूतन पदाधिकारी आहेत त्यांच्या समेत ग्रुप फोटो होईल. एक ग्रुप फोटो होईल आधी नवीन पदाधिकाऱ्यांसोबत, दादांसोबत, नवीन पदाधिकाऱ्यांसोबत एक ग्रुप फोटो घेऊया. संपूर्ण नवीन टीम सोबत एक फोटो होईल आणि त्यानंतर BI चे सेक्रेटरी आभार मानतील. एक ग्रुप फोटो संपूर्ण नूतन टीम सोबत होईल आणि त्यानंतर BI चे सेक्रेटरी आदेश वडुचकर आभार व्यक्त करतात. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आदरणीय दादा आदेश वडुचकर. आज बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर बारामतीच्या पदग्रहण समारंभ करता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार हे उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचे प्रथम आभार मानतो. तसेच आनंद गुप्ता आणि जाधव साहेब हे यावर्जून या कार्यक्रमासाठी आले. विविध सेंटर्सचे सर्व अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, आपण सर्व सदस्य, बारामतीचे सर्व सदस्यांचे कुटुंबीय व इतर मान्यवर या सर्वांच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.